परमेश्वर चांगला आहे आणि त्याची दया सनातन आहे. Our God is good and His mercy endures forever. आनंद वाटत आहे की लोक देवाचं वचन ऐकून त्या वचनाप्रमाणे आचरण करत आहेत. I'm glad that people are listening to the word and acting accordingly. अनेक लोक येतात आणि मला साक्ष सांगतात Many people come and testify. की देव पास्टर तुम्ही जेव्हा सांगितल्यापासून आम्ही कधी कुरकुर करत नाही. Pastor, from whenever have you told we are not complaining anymore. प्रसंग आला तरी आम्ही एवढंच म्हणतो परमेश्वर चांगला आहे त्याची दया सनातन आहे. Even if there are trials, we say God is good and His mercy endures forever. आणि तो आमचा प्रश्न कधी सुटतो आमचा आम्हालाच कळत नाही. And we do not know when our problem is solved. आजारपणामध्ये सुद्धा तसंच आहे. Same happened in worship. मागच्या काही दिवसापूर्वी मी तुम्हाला सांगितलं होतं की रोज एक स्तोत्र कुठलं वाचायला सांगितलं होतं. I told you to read a psalm. कुठलं स्तोत्र? 23 आणि आणखीन एक अध्याय सांगितलं होतं वाचायचा. हां, यशाया 53. हालेलुया. Psalms 23 and Isaiah 53. आणि त्याही काही ज्यांनी ते ऐकलं, ज्यांनी त्याप्रमाणे आचरण केलं, रोज ते आणि ते स्तोत्र म्हणू लागले, तो अध्याय वाचू लागले, And people when obeyed and listened and did accordingly, त्यांच्या जीवनामध्ये चमत्कार होऊ लागले. and there were miracles in their lives. एका बहिणीला ऑफिसमध्ये जायला भीती वाटायची अधिकाऱ्यामुळं. A sister used to be afraid to go in front of her authority. मग त्या बहिणीने चालू केलं, सकाळी उठल्या आणि आरशासमोर उभं राहायचं आणि ते स्तोत्र म्हणायचं. She started saying the psalm by standing in front of a mirror. प्रार्थनापूर्वक ते म्हणायचं. Prayerfully she said it. आणि जसं ते म्हणू लागले, And as she started speaking, ऑफिसचं वातावरण बदलू लागलं. the environment of the office was changed. अधिकाऱ्याचा स्वभाव बदलू लागला. The nature of the authority was changed. कारण त्याच्यामध्ये परमेश्वर म्हणतो की तुला काही उणं पडणार नाही. Because God says you will not lack anything. हालेलुया. Hallelujah. तुझं भय निघून जाईल. Your fear will go away. वचनामध्ये भय निघून जातं In प्रिय. word, the fear goes away. म्हणून वचनामध्ये असणारे लोक भयमुक्त जीवन जगतात. So the people living in the word are living a fearless life. वचनाप्रमाणे आचरण करणारे लोक व्याधीमुक्त होतात. The people who act accordingly, they have no diseases. प्रियानो, आम्ही पाहतो आम्ही जगामध्ये जगत असताना While living in the world, जग सगळं भयावह अवस्थेमध्ये, मी नेहमी तुम्हाला सांगतो, I always say that the world is in a fearful condition. जीवन अतिशय युद्धभूमीवर असलेलं जीवन आमचं झालेलं आहे. A life is like that on a battlefield. रोजचं झगडणं आहे. Every day we are struggling. रोजचं काहीतरी संघर्ष आहे. Every day we are struggle. जगण्याचा संघर्ष आहे. Struggle to live. नोकरी टिकवण्याचा संघर्ष आहे. Struggle to let our jobs. आणि कुठल्या प्रकारची शाश्वती नाही ती शाश्वती मिळवण्याचा संघर्ष आहे. Struggle to have some assurance. पण प्रियानो, या सर्व परिस्थितीमधून ज्याप्रमाणे जगातली लोक जातात आम्ही जात आहोत. And as per the world, people of the world are going, we go that way. पण आपल्यामध्ये एक फरक आहे. But there is a difference in us. आम्हाला एक खात्री आहे We have one की assurance. आमचा देव परिस्थिती बदलणारा देव आहे. Our God can change एक situations. दिवस तो माझी परिस्थिती बदलणार आहे. One day He will change my कारण situation. परिस्थिती बदलणारा तो देव आहे. Because He is a God who changes आणि the जे जग situation. मला भयग्रस्त दिसत आहे And the world that I see is किंवा fearful. ज्या जगावर आम्ही पाहतो अंधकाराची सत्ता आहे, Or we can say the authority of darkness is on this ते world. जगाविषयी माझा येशू म्हणतो, About that world, Jesus says, भिऊ नको, do not fear. कारण मी जगाला जिंकलं I आहे. have conquered the world. म्हणजे अंधकाराला मी जिंकलेला आहे, He's conquered the darkness. प्रतिकूल परिस्थितीला मी जिंकलेला आहे, Conquered the मी त्या contrary सर्व situations. विरोधात्मक गोष्टीला जिंकलेला आहे. I've conquered all the against ते situations. सर्व मी माझ्या पायाखाली घेतलेलं आहे. I've taken all under my feet. सर्वात मोठी भीती मरणाची भीती ती नांगी मी ठेचलेली आहे The greatest fear of death, I've crushed its sting. आणि मी तुम्हाला विजय दिलेला आहे. And I have given you victory. म्हणून आज पुन्हा एकदा मी तुम्हाला एक टीप देणार आहे. Again, I'm going to give you a tip. मी नेहमी तुम्हाला सांगतो, I say that always. मोठ्या शिक्षणापेक्षा छोट्या छोट्या टिप्स आमच्या जीवनामध्ये खूप कार्य करतात. And small tips are proved to be great effect rather than the large teaching. किती लोकांना माहित आहे? Who all know it? हालेलुया. अभ्यास कसा करायचा त्याचे एक त्याच्या टिप्स असतात. And there are tips on how to study. उगाच ढोर मेहनत करत बसू नका. Do not just work त्यातले hard. ट्रिक्स समजून घ्या. Understand the tricks. त्यातलं बरोबर टिप्स ज्या असतील त्या तुमचे जे आणि सिनियर तुम्हाला शिक्षक जे सांगतात त्या टिप्स लक्षात ठेवा. Listen to the tips that your seniors tell you. अतिशय व्यवस्थित तुम्हाला सगळं समजेल. And you will understand everything very आणि well. म्हणून टिप्स अतिशय महत्त्वाच्या आहेत. So tips are extremely important. म्हणून माझ्याकडे येणाऱ्या सगळ्या तरुण मुलांना भेटायला जातात त्यांना मी सांगत असतो, So all the young people that come to meet, I tell मी काय them, बायबल उघडून तुम्हाला तुमच्या समोर बसणार नाही शिका म्हणून. आता मी तुम्हाला हे शिकवतो ते शिकवतो. I'm not going to open my Bible and sit teaching you. मी जे सांगेल ते मला बायबल मधून सांगणार आहे. Whatever I'm going to tell, I'm telling to the Bible. फक्त टिप्स देणार आहे. I'm only going to give you tips. त्या लक्षात ठेवा. Remember that. तुम्हाला कधी कुठल्या गोष्टीचं कमी पडणार नाही. You will never lack anything. तुम्हाला कुठल्या प्रकारची भीती वाटणार नाही. You will never fear anything. इंटरव्ह्यूला जाताना घाबरणार नाही. You will not fear when going to an interview. परीक्षेला जाताना घाबरणार You नाही. will not fear for
an exam. डॉक्टरांकडे जाताना घाबरणार नाही, Will not fear when going to a doctor. लॅब मध्ये बॉडी चेकअप साठी गेलं तरी घाबरणार नाही. Will not fear when going for a checkup. कारण का? The reason being कारण देवाचं वचन माझ्यामध्ये आहे. because the word of God is in me. वचनामध्ये हाडांचं सत्व आहे, देहाचं आरोग्य आहे. There is nourishment of bones and health to my flesh. वचनामध्ये यशस्वी जीवन जगण्याची गुरुकिल्ली आहे. There is a key of living a victorious life in the वचन word. वचन दिवा आणि प्रकाश आमच्यासाठी आहे, It is a lamp to my feet. म्हणजे अडखळण तिथं नाही. So there is no obstacles. म्हणून प्रियानो, आम्ही या सर्व गोष्टी आत्मसात करणं फार गरजेचं It आहे. is important that we live accordingly. एक अतिशय भयंकर प्रसंग इस्रायल लोकांवर गुदरला, There was a difficult situation on Israelites. त्याच्याविषयी आपण अनेक वेळा पाहिलेला आहे. We have learned about that a lot of times. शत्रू पक्ष आणि इस्रायल लोकांवर, इस्रायल राष्ट्रावर चाल करून आलो, And the enemy besieged the Israelites. आणि मग राजा घाबरला, And the king was scared. परमेश्वराला शरण गेला. He went to the Lord. मग संदेशाच्या आतमध्ये देवाचा आत्मा संचार करू लागला. And the Spirit of God started working. मग संदेशाने फक्त एक टीप दिली त्यांना, So the prophet gave only one tip. घाबरू नका, Do not fear. भिवू नका, Do not be afraid. मी सांगतो ते करा. Do as I say. आणि त्याने अतिशय सुंदर, अतिशय सोपी गोष्ट करायला सांगितली. And he told them to do a very easy thing. आणि त्याच्यासाठी लोक त्यांनी नेमली राजाने, And he appointed a few people. आणि राजाने ते केलं. And king did that. आणि मोठ्या युद्धामध्ये देवानं त्यांना विजय दिला. And God gave them victory in a big battle. एक शत्रू चालून आला नाही, There was not one तर enemy. चार बाजूने चार शत्रू एकत्र आले आणि ते चाल करून आले. 4 enemies together came from 4 पण बायबल sides. सांगतं जगामध्ये जे आहे त्याच्यापेक्षा माझ्यामध्ये जो आहे तो सर्वाहून मोठा आहे. The Bible says the one who is in you is greater than the one who is in the world. मोठं सैन्य बघून घाबरू नको, Do not fear when you see a large मोठा battle. प्रश्न बघून घाबरू नको, Do not fear if you see a भुकेले सिंह problem. बघून घाबरू नको. Do not fear if you see hungry lions. तू टाकलास तरी तुला कशाचं भय राहणार नाही, You will not fear anything कारण यहूद्याचा सिंह तुझ्या बरोबर आहे. because Lion of Judah is with you. हालेलुया. Hallelujah. तुमच्या पक्षाचा परमेश्वर आहे, God is on your side. तुमच्या बाजूने लढणारा परमेश्वर आहे. God will fight for फक्त you. प्रभू काय म्हणतो तेवढं लक्ष द्या. Only pay attention to what God प्रभू is पण saying to आम्हाला you. टिप्स देत असतो. God also gives us tips. जास्त येशू ख्रिस्त शिष्यांसमोर बसायचा किंवा लोकसमुदायांकडे जवळ बसायचा, When Jesus used to sit in the crowd, आणि मग तो काही दाखले द्यायचा. he used to give some parables. त्या दाखल्यामधून टिप्स असायच्या, छोट्या छोट्या टिप्स There असायच्या, were small tips to that parables. आणि त्या अतिशय महत्वाच्या ठरायच्या. And those were very important. हालेलुया. Hallelujah. आणि अशाच टिप्स पैकी एक महत्वाची टिप आहे, And one such tip is, ती शाळेच्या विद्यार्थ्यांना उपयोगी पडेल, it is beneficial for the school कॉलेजच्या students, विद्यार्थ्यांना उपयोग पडेल, students who go to college, पोस्ट ग्रॅज्युएशन करणाऱ्या मुलांना परीक्षेला जाताना उपयोगी पडेल, the students who are studying for post graduation, इंटरव्ह्यू जाताना उपयोगी पडेल, the one who are going for interviews. कुठल्या तरी एखाद्या महत्वाच्या कामाला जाताना ते टिप तुम्हाला उपयोगी पडेल, It's useful when you go for an important work. किंवा कुठलीही अतिशय भीतीदायक सिच्युएशन समोर आलेली असताना सुद्धा Even if there's a fearful situation ahead of आता you, त्या गोष्टीला सामोरं जाताना त्याच्यात पण तुम्हाला सर्व प्रकारचं सहाय्य मिळेल अशी ती टिप आहे. that is a tip that will give you strength in त्याचा such उच्चार आता situations. आपण केलेलाच आहे. We have said that already. काय लिहिले पहा, What does it say? वाचा इतिहासाचं दुसरं पुस्तक, दुसरे इतिहास आणि त्याचा 20वा अध्याय आणि 20, 21 आणि 22. त्याच्या अगोदर पहिली 2 वचनं वाचा की त्यात काय लिहिलेलं आहे. यानंतर मवाबी व अम्मोनी आणि त्यांच्याबरोबर मौन्यातले कित्येक लोक आणि त्यांच्याबरोबर मौन्यातील कित्येक लोक युद्ध कराव्यास यहोशाफाटावर चालून आले. युद्ध करावयास यहोशाफाटावर चालून आले. काही लोकांनी येऊन यहोशाफाटास खबर दिली की समुद्रापलीकडून आराम देशाच्या दिशेने एक मोठा समुदाय तुझवर चाल करून येत आहे. कसा समुदाय? मोठा समुदाय. हालेलुया. कसा समुदाय? एक मोठा समूह तुझवर चाल करून येत आहे. पुढं तो जमाव हससोन तामार उर्फ एन गिदी येथवर आला आहे. पुढं 30 वचन. यहोशाफाटास धाक पडला व तो परमेश्वराला शरण जाण्याच्या मार्गास लागला. सर्व यहूदाने उपास करावा असे त्याने फरमान दिले. बस या ठिकाण पवित्र वचन आपला आज फादर्स डे, त्यामुळे आपले चर्च एल्डर तुम्हाला वचन सांगणार, पण त्याच्या अगोदर थोडंसं मी बोलतो तुमच्या बरोबर. या ठिकाण बायबल आम्हाला सांगत आहे Here the scripture says, शत्रू त्याच्यावर चाल करून
करून आला enemy came, आणि बायबल सांगतं यहोशापाटास धाक पडला and Jehoshaphat was scared, आणि तो परमेश्वराला शरण आला. and he submitted to the Lord. परमेश्वराला धाक असं सप्रश्न समोर आलायचा धाक पडला आणि परमेश्वराला शरण जाण्याचा उद्देश काय असतो? What is the intention of being fearful and submitting to God? प्रभू माझं सहाय्य कर. God help me. हालेलुया. Hallelujah. आणि प्रभू आमचा सहाय्य करतो कसं करतो प्रियानो? How does God help तो us? आम्हाला त्याच्यामध्ये जायला लावतो. तू जा, He says to go in मी that तुझ्या battle. बरोबर I आहे. am with you. तू जा, You go. सिंहाच्या गळेत तू जा, Go in the den of lions. मी ते बाकीचं काम करतो. I'll do the rest. अग्नीच्या भट्टीत जा तू, Go into the fiery furnace. बाकीचं काम मी करतो. I will do the rest. देव आम्हाला म्हणत नाही तू आता शांत बस, बाकी काय करायचं ते मी करतो. God does not say sit aside, I'll do what I have to पण do. एका गोष्टीची खात्री बाळगा, There is one assurance, परिस्थिती किती बिकट असली no matter how difficult the तरी आमचा situation देव is, आमची प्रकृती जाणणारा देव आहे God knows the situation, आणि आम्हाला अतिशय सोपं जाईल अशी कृती करायला तो सांगतो. He tells us to do a thing that is easy for us. साधी गोष्ट आहे, Simple thing. साधी कृती आहे, Simple thing. ती too. करायला देव आम्हाला सांगतो. God tells us to do that. हा, यरीहोच्या तटाभोवती 7 दिवस 7 फेऱ्या मारा, 6 दिवस 6 फेऱ्या मारा, He told them to go around the wall of Jericho 7 7व्या days. दिवशी 7 फेऱ्या मारा And 7th day to go around आणि 7 मग times. काय होईल ते तुम्ही त्यावेळेस बघा. And see what happens then. काय होणार आहे देवाला माहित आहे. God knows what will पण happen. देवा त्या 7 दिवस 7 फेऱ्या मारल्या, 7व्या दिवशी 7 फेऱ्या मारल्या तर काय होणार आहे ते आत्ताच मला सांगा, असं आम्ही कधी देवाला म्हणू नये. We should not say, tell me what would happen if I go around the wall 7 times. देवाने जेवढं सांगितलं तेवढंच करायचं. Do what the Lord has told you to do. बाकीचं काय प्रश्न विचारायचे नाही. Do not question anything else. मुकाट विश्वासानं करायचं. Do with a blind faith. हालेलुया. Hallelujah. अब्रामाने विचारला का देवाला प्रश्न, Did Abraham ask हे असं God, का केलं तसं का केलं, मुलाला का मागितलं? why did you do that? Why did you ask for my child? त्यांनी काय प्रश्न केला नाही. He did not ask any question. जे करायला सांगितले ते केलं. He did what he was told जे to do. करायला सांगतो ते आम्ही करावं प्रियानो. We should do what God tells us to do. आणि त्याच्यामध्ये आम्ही पाहतो देव कसं अद्भुत कार्य करतो ते आमच्या लक्षात येतं. And we understand how marvelously God works. मग तो शरण जाण्याच्या मार्गास लागला. So he went to the Lord, सर्व यहूद्याने उपास करावा असे त्याने फरमाविले. proclaimed that all fast throughout all मग सर्व Judah. होत असताना While all this was happening, देवाचा संदेश त्याच्यामध्ये आला, prophet came. देवाचा आत्मा त्याच्यामध्ये संचारला The Spirit of the Lord was in आणि him, त्यांनी आणि धीर दिला, and he consoled him, सांत्वनाचे शब्द दिले, comforted them. घाबरू नको म्हणाला. He said, do not fear. देव जे सांगतो ते आम्ही करणं गरजेचं आहे. We need to do what the Lord आणि tells मग us to त्यानंतर do. मी पाहतो देवाने काय सांगितले, संदेशाने त्यांना काय सांगितले, पण त्याच्यानंतर ते सांगितलेल्या आणि कृती त्या राजाने केलेली आहे. See what the Lord tells us and how King did मग accordingly. 20, 21 आणि 22 वचन वाचा. हा, ते अगदी पहाटे सुटून तकोवाच्या अरण्यात जाण्यास निघाले. तोकोच्या अरण्यात जाण्यास निघाले. ते जाऊ लागले ते तेव्हा जाऊ लागले तेव्हा यहोशापाट उभा राहून म्हणाला, यहोशाफाट उभा राहून म्हणाला, अहो यहुद्यांनो, अहो यहूद्यांनो, अहो यरूशलेम निवासी जनो, अहो यरूशलेम निवासी जन हो, ऐका, ऐका, तुमचा देव परमेश्वर, तुमचा देव परमेश्वर. याच्यावर विश्वास ठेवा. हा, काय पहिली गोष्ट, तुमचा देव परमेश्वर याचवर विश्वास ठेवा. जे करायला सांगितलं विश्वास ठेवा आणि करा. तुमचा देव परमेश्वर याचवर विश्वास ठेवा म्हणजे तुम्ही खंबीर व्हाल, म्हणजे तुम्ही खंबीर व्हाल. त्याच्या संदेशावर विश्वास ठेवा, त्याच्या संदेशावर विश्वास ठेवा म्हणजे तुम्ही यशस्वी व्हाल. म्हणजे तुम्ही यशस्वी व्हाल. सैन्याबरोबर बाहेर जाताना सैन्याबरोबर बाहेर जाताना परमेश्वराचा धन्यवाद करा, परमेश्वराचा धन्यवाद करा, कारण त्याची दया सनातन आहे. कारण त्याची दया सनातन आहे. हे स्तोत्र पावित्र्याने मंडितून, हे स्तोत्र कसं करायचंय, पावित्र्यानं मंडितून गावे म्हणून, गावे म्हणून त्याने प्रजेचा सल्ला घेऊन, त्याने प्रजेचा सल्ला घेऊन कित्येकास त्या कामी नेमिले. कित्येकास त्या कामी नेमलं. हालेलुया. It says in 2 Chronicles 20:20, so they rose early in the morning and went out into the wilderness of Tekoa. As they went out, Jehoshaphat stood and said, hear me, O Judah, and you inhabitants of Jerusalem, believe in the Lord your God, and you shall be established. Believe his prophets, and you shall prosper. And when he had consulted with the people, he appointed those who should sing to the Lord and who should praise the beauty of holiness as they went out before the army and were saying, praise the Lord, for his mercy endures forever. पण या ठिकाणी मी पाहतो Here we see,
आणि अतिशय भयंकर परिस्थिती आहे. It is a fearful situation. शत्रू पक्ष आपल्या मित्र राष्ट्रांबरोबर घेऊन चाल करून आलेला आहे. A group of enemies have come against माझ्या us. परिस्थितीमध्ये काय So करावं? what do we do in this situation? त्याने हे करायला सांगितल्यानंतर कदाचित लोक म्हटले असतील काय मूर्ख माणूस आहे आणि सत्य शत्रू चाल करून आलाय, युद्धाचा प्रसंग आहे आणि काय सांगतोय तर पवित्राने युक्त होऊन आणि स्तोत्र गा, परमेश्वर चांगला आहे आणि त्याची दया सनातन आहे. People must have said, what a stupid thing is he doing? There's enemy and he's telling us to praise the Lord. जे लोक गायलाय त्यांनाही सैन्यामध्ये घ्या, त्यांना युद्धाला घेऊन जा. All the people singing, take them in the army and take them with you. पण आमच्या देवाचं सर्व काही वेगळं आहे But the thing of the Lord is different. आणि देवाच्या सगळ्या गोष्टी अद्भुत आहेत. And all the things of the Lord are marvelous. या ठिकाणी त्याने सैन्याबरोबर बाहेर जाताना परमेश्वराचा धन्यवाद करा, कारण त्याची दया सनातन आहे. हे स्तोत्र पावित्र्याने मंडितून गावे म्हणून त्याने प्रजेचा सल्ला घेऊन कित्येकास त्या कामी नेमले. And he consulted and appointed those who should sing to the Lord, who should praise the beauty of holiness as they went out before the army. म्हणजे पूर्वी राजेशाही असताना सुद्धा पण राजा कसा वागायचा पहा. Even when there was the kingdom in the previous days, how the king used to behave. प्रजेचा सल्ला घेऊ. He used to consult with the आणि people. आताचे राजे बघा, And see today's kings. तज्ञांचा सल्ला घेत नाही. They do not take the advice of experts. अर्थशास्त्र मलाच कळतं, I understand finance. सैन्याच्या गोष्टी मलाच कळतात, I understand all the army. आम्ही पाहतो अणुबॉम्बच्या गोष्टी मलाच कळतात, I understand everything. रॉकेट वरती सोडायचं ते मलाच कळतं, I understand space. मीच शास्त्रज्ञ, I am the expert. मीच संशोधक, I am the researcher. मीच डॉक्टर, I am a doctor. मीच सगळं काय आहे. I am everything. हालेलुया. पण जिथं राजेशाही होती तिथं सुद्धा राजा काय करायचा, आपल्या प्रजेचा सल्ला घ्यायचा. Even the king used to consult with मग people. राजाची वैशिष्ट्य मी तुम्हाला सांगितली मागच्या वेळेस. I told you the specialty of एक king. तर राजा प्रजेचं ओझं वाहतो And the king bears the burdens of the आणि राजा people. कुठला निर्णय घ्यायचा असेल तर आपल्या प्रजेचा सल्ला घेतो And he consults before taking any आणि decision. तो राजा यशस्वी होतो. And that king succeeds. देवाविषयी सुद्धा आमचे हे सांगितले, तो तर खरा राजा आहे, तो नुसता राजा नाही, तो राजांचा राजा आहे. It says he's not just a king, he's a king of आणि त्या kings. देवाविषयी सांगितलेलं आहे. And it's told about the God. आपल्या सेवकाला सांगितल्याशिवाय देव काही करत नाही. किती लोकांचा विश्वास आहे? He does not do anything without telling his तो people. तर देव आहे. He is the God. त्याने फक्त सेवकाला ऑर्डर करायची असती. He should only order his पण prophets. तो देव आहे, He is God. तो राजा आहे He is a king. आणि खऱ्या राजाचे सगळे गुण तो आणि त्याच्यामध्ये कारण तो खरा राजा आहे. And he inherits the आणि true behavior of king. आणि वचन सांगतं की आपल्या सेवकाला सांगितल्याशिवाय राजा कुठली गोष्ट करत नाही. And a king does not do anything without consulting his people. म्हणून त्या राजाचं सिंहासन आढळ आहे That is why the throne of the God आणि is, जगातल्या राजाची सिंहासन डळमळीत आहेत. and the thrones of the kingdom of the world are feeble. हालेलुया. Hallelujah. ज्याला हे शहाणपण मिळालं Those who have received understanding, तो राजा आपली खुर्ची ठेवू शकतो चांगली. he can keep his throne steady. पण ज्याला हे शहाणपण नाही But who does not have this wisdom तो काही उपयोगाचा नाही. is no use of him. हालेलुया. Hallelujah. रेकॉर्ड केलेलं आहे का रे? हे ऐकू देत बाहेर कोणाला लोकांना पण, मग काहीतरी डोक्यात प्रकाश पडेल. हालेलुया. तर या ठिकाणी देवाचं वचन मला सांगतं, Here the word of God says, पावित्र्याने मंडितून त्या गावे म्हणून त्याने प्रजेचा सल्ला घेऊन कित्येकास त्या कामी नेमले. consulted with people and appointed those who should sing to the Lord. काय गायला सांगितलं? What did he ask them to sing? परमेश्वर चांगला आहे, Praise the Lord. त्याची दया His सनातन. mercy endures forever. पावित्र्याने युक्त होऊन पावित्र्याने मंडित होऊन हे स्तोत्र त्यांनी गायला सांगितलं. Told them to be filled with the beauty of holiness. आणि आज मी तुम्हाला नेहमी एक म्हणायला लावतो चर्च मध्ये, And I tell you to say one thing. आता आजपासून करायचं आहे. You have to do this from today. कामाला जाताना म्हणायचं, While going for work, you काम should say. करताना While म्हणायचं, working, you should say. परीक्षेला जाताना विद्यार्थ्यांना म्हणा, Students should say while exams. अभ्यास करताना म्हणा. While studying. पहिल्यांदा अभ्यास करताना म्हणा, मग परीक्षेला जाताना म्हणायची ताकद येईल. First say while studying and then say while going for an exam. नाही तर अभ्यास काय करायचा नाही. Otherwise you won't आणि study. पास्टरांनी सांगितलं की पेपरला जाताना म्हणा, पावित्र्याने युक्त होऊन मंडितून परमेश्वर चांगला आहे, त्याची दया सनातन आहे. And while going to the exam, you'll say, Pastor has said us to say देव these म्हणेल things. माझ्या दयेचा आणि चांगुलपणाचा काही तुला अनुभव घडणार नाही. God will say you will not experience any goodness and mercy. हा, मग अभ्यास करताना पण You म्हणायचं, have to say while studying, परीक्षेला जाताना while म्हणायचं, going for an exam, इंटरव्ह्यूला जाताना तरुणांनो ज्यांनी नोकरीच्या शोधात आहे म्हणा, while going for an interview. कामाच्या ठिकाणी मोठा प्रॉब्लेम आला, If there's a big problem at your work, घरातूनच म्हणत चाला परमेश्वर चांगला आहे, त्याची दया सनातन आहे. say God is good and His mercy endures forever. ऑफिस मध्ये गेल्या गेल्या सगळं वातावरण बदलून जाणार The आहे. situation of the office would be different. काही झालं तर परमेश्वर चांगला आहे, Whatever happens, God is good. त्याची दया सनातन His आहे. mercy endures forever. नोकरी गेली
Even if you lose your job, परमेश्वर चांगला आहे, God is good त्याची दया सनातन and His आहे. mercy endures forever. काही दिवसापूर्वी एक तरुण माझ्याकडे आला, A few days ago, a youth came to me. अतिशय देवभीरू विश्वासणारा मुलगा. He's a sincere and faithful तो दुसऱ्या guy. एका चर्चला जातो, He used to go to another church. पण तो नेहमी त्याच्या कुठल्याही प्रश्नासाठी तो माझ्याकडे येतो, नेहमी प्रार्थनेला सल्ला घ्यायला येत असतो तो. He comes to me for any consultation or prayer. आणि त्याची चांगली असलेली नोकरी, कितीतरी वर्ष तो त्या जॉबवर होता आणि त्याची नोकरी अचानक गेली. त्याला अचानक सांगितलं की उद्यापासून कामावर येऊ नको. And he had a great job, but he lost his job. आणि त्याने त्याची नोकरी गेली. He lost आणि his job. ती नोकरी त्याच्या नोकरीच्या भरोश्यावर त्याने एक घर बुक केलं होतं, फ्लॅट बुक केला होता, त्याचं लोन सँक्शन झालं होतं And he had booked a home based on the salary of that job, आणि नोकरी गेली. and he lost his job. काही समोर अंधार आहे, There was all darkness. नोकरी, पण त्याचा विश्वास इतका दांडगा. But his faith was so तो strong. आला, त्याने मला सांगितलं He came, he told me, आणि सांगितल्यानंतर मी त्याला मग काही गोष्टी सांगितल्या and after that I told him a few की things. देव तुझ्या बरोबर आहे That God is with आणि you, देव तुला याच्याही पेक्षा चांगली नोकरी देणार आहे. and God will bless you with a better job. जस्ट देव त्याच्या लोकांची एक गोष्ट काढून घेतो, When God takes one thing from His आम्ही people, विश्वास आठव की त्याच्यापेक्षा कितीतरी उत्तम देवानं आता राखून ठेवलेला आहे. we should have faith that God has stored a better thing for us. आम्ही त्यासाठी प्रार्थना केली So I prayed for him, आणि एक दिवस त्याचा फोन आला की पास्टर जॉब मिळाला and I got a call that Pastor, I got आणि a job. चांगला जॉब मिळाला. There was a good job. मग तो भेटायला आला. He came to meet me. भेटायला आल्यानंतर After he came to meet me, तो आनंदामध्ये होता. he was glad, आणि एक गोव्याच्या एका पास्टरांचा मुलगा त्यांच्याकडे राहायला होता. and he was staying at the son of a तो pastor. कुठल्या तरी इंटर्नशिप साठी काहीतरी तो पुण्यात होता आणि तो त्या मुलाकडे तो राहत होता. He was for an internship. He was living with him, आणि मग ते पास्टर त्याला मुलाला घ्यायला आले होते and the pastor came to pick his son, आणि मग त्यांनी मला त्याच्या बोटातून एक अंगठी काढून दाखवली. and he showed a ring from his म्हटलं finger, पास्टर ही अंगठी मला त्या पास्टरांनी दिलेली and he आहे told me this is the ring that pastor gave it to me. आणि ती अतिशय सुंदर अशी गोमेद जो खडा असतो तो खडा बसवलेली ती अंगठी होती. It was an onyx stone, that was the ring. आणि मग ती अंगठी त्यांनी मला दाखवली. He showed me the ring. मी प्रार्थना केली त्या अंगठीसाठी I prayed for the ring, आणि त्याला मी म्हटलं एक गोष्ट लक्षात ठेव आता, and I said, remember one thing. ह्या गोष्टीचा अनुभव मी घेतलेला आहे, ती गोष्ट देव तुझ्या बाबतीमध्ये घडवत आहे. I've experienced this thing, and God is doing the same in your life. हे सोनं जे आहे ते विश्वासाचं दर्शक आहे. This gold represents the आणि Lord. मोलवान खड्यांविषयी पवित्र शास्त्र आणले की प्रत्येक खडा त्याचं महत्व पवित्र शास्त्रामध्ये दिलेलं आहे. There is importance of each stone in the scripture. आणि तो गोमेद असलेला तो खडा त्या अंगठीमध्ये बसवलेला होता. And that onyx stone in that ring. आणि म्हटलं काही वर्षापूर्वी माझ्या जीवनामध्ये असाच मोठा बिकट प्रसंग आला होता. And a few days ago, there was a big tribulation in my आणि तो life. प्रसंगातून जात असताना मी देवाला एकच म्हणत होतो की परमेश्वरा तू चांगला आहे, तुझी दया सनातन And आहे. while going through it, I was saying, God, you are good, and your mercy endures forever. त्या घटनेला 25 वर्ष झाली. And that happened 25 years आणि ago. मग ती गोष्ट ती साक्ष माझी होती, ती साक्ष त्याच्या जीवनामध्ये देव घडवत होता. And that was a testimony that God was creating in his आणि life as देवाचा well. आत्मा मला सांगत होता की त्याला सांग आता त्याच्या जीवनामध्ये मी काय करणार आहे. And God was telling me to tell him what is going to happen in his life. त्याला म्हटलं काही वर्षापूर्वी मी अशाच प्रसंगातून जात असताना मी प्रभूला फक्त धन्यवाद दिला, I told him that while going through situation, I praised प्रभूचे the आभार Lord. मानले. I gratified. आणि मग मी माझ्या मिसेसला घेऊन एका ठिकाणी बायबल बुक शॉप मध्ये गेलो होतो आणि एक बायबल मी खरेदी करण्यासाठी गेलो होतो. And I went to a bookshop with my wife to purchase a Bible. आणि मग बायबल खरेदी करून बाहेर मी पडलो And when I purchased and I came आणि out, चालता माझं पाय एका वस्तूवर पडला, कठीण वस्तूवर पडला, मेटलवर. and my foot was on something strong, something metal. म्हणून मी पाय बाजूला केला माझा, तर त्याच्या खाली एक सुंदरसं ब्रेसलेट होतं. I moved my leg and I saw a beautiful bracelet. आणि मग ते ब्रेसलेट मला वाटलं की आता कुठलं तरी आपलं साधं आर्टिफिशियल वगैरे ते काय असेल त्या मेटल ते सोनं. And I thought that metal was ordinary. आणि म्हणून मी ते आम्ही दोघांनी घेऊन ते थांबलो बाजूला. We picked it up and we stood. म्हटलं हे जर मोलवान असेल, कुणाचं सोन्याचं वगैरे असेल तर कुणीतरी धावपळ करत येईलच इथं बघायला, कुठली तरी मुलगी. I thought if it's valuable, somebody will come to take it back. मग आम्ही बराच वेळ तिथं जातो आणि तिथं आम्ही उभं राहिलो. So we stood and waited for a long time. आणि मग कुणी आम्हाला तशी कुठली व्यक्ती दिसली नाही की काहीतरी वस्तू शोधत आलेली. There was no such person who came to search that. आणि म्हटलं आता या दुकानांमध्ये वगैरे जर कोणाला विचारायला गेलं तर प्रत्येक जण म्हणेल माझा आहे, माझा आहे. If I ask in any shops, everybody will say it's mine. त्या मुकाटानं मी बायकोच्या पर्समध्ये ते दागिना ठेवून टाकला. So I kept that bracelet in purse. घरी आलो. I came home. पण आपण विश्वासरे लोक आम्हाला मला ती हुरहुर लागून गेली की कोणाचं तरी मोलवान जर असेल तर त्या व्यक्तीचं काय अवस्था
होत असेल. But we are believers, and I had this restlessness, how that person would feel. आणि आम्ही रात्री प्रार्थना करून मी झोपलो. And I prayed and slept that night. एक सुंदरशी वाणी, मंद वाणी मी ऐकली. There was a beautiful speech. जो दागिना मी तुला दिलेला आहे The ornament that I have given ते you, अतिशय श्रीमंत अशा व्यक्तीचा आहे. that belongs to a very rich man. त्यामुळे तो दागिना त्यांच्या आयुष्यातून गेला किंवा हरवला तर त्या व्यक्तीला काय तो फरक पडणार नाही. So if that jewelry is lost, it will not affect that पण हे person. सोनं जे मी तुला दिलेलं आहे But this gold that I have given you, ते तुला तू मला विश्वास राहिल्यास त्याचं एक आणि बक्षीस म्हणून मी तुला दिलेलं it is आहे. a gift that you have stayed faithful to मला me. मोठा आनंद झाला. I was joyful. मी ते स्तोत्र गायलं. I sang that त्या psalm. प्रश्नाला त्या कुठल्या प्रकारची कुरकुर केली नाही. I did not complain. मला ब्रेसलेट मिळालं. I received that आणि bracelet, त्यानंतर तो माझा प्रश्न आपोआप कसा सुटला मला माहित नाही पण तो प्रश्न सुद्धा सुटला. and I did not understand how my problem was आणि solved. माझ्या सोनाराकडे मी एकदा गेलो ते दाखवायला. And I went to the goldsmith. आणि मग त्याला म्हटलं हे काय खरं आणि काय दागिना खरा आहे सोन्याचा का आपलं उगाच काहीतरी मेटल आहे म्हणून त्याला मी दाखवलं ते. I showed him if it is real metal or it is duplicate. तो मला म्हटलं की आवी अरे तुला कुठं मिळालं. He asked me, where did you find this? म्हटलं मला गिफ्ट मिळालेलं आहे. He said, I said, I got a gift. एवढं मोठं गिफ्ट तुला कुठनी दिलं म्हटलं. He said, who gave you such a big gift? मनात काय म्हटलं माझ्या देवाने दिले म्हटलं मला कोणीतरी गिफ्ट. I said in my heart, God gave, but I told him I त्यामुळे got हे it. इतकं मोलवान हा दागिना आहे त्याच्यामध्ये व्हाईट सोनं आहे पिवळं सोनं आहे आणि रिअल डायमंड त्याच्यामध्ये बसवलेले आहेत. He said it's such a valuable ornament. It had white gold and it had आणि याची diamonds. किंमत काढण्यासाठी तुला हे 4-5 दिवस ठेवावं लागणार आहे. And for its value, I'll have to keep it for 2-3 days. ते माझ्या सोनाला म्हटलं त्याची किंमत काय काढू नका कारण त्याची किंमत तुमच्याच्यानी काढून होणार नाही ते मोलवान आहे. हालेलुया. I said, do not value how much it is. It is valuable. आणि आम्ही आलो प्रियानो. And we came back. आणि तीच घटना त्या तरुण मुलाच्या जीवनामध्ये घडत And होती. same thing happened in the life of that youth. त्याला म्हटलं की ह्या दागिना तुला तू देवाला जे विश्वास राहिला त्याही कठीण परिस्थितीमध्ये तो त्याची बायको मला एकदा भेटली ती पण म्हटली आणि विशेष म्हणजे त्याची बायको शिलोची कन्या आहे. शिलो आणि ती पूर्ण विश्वासामध्ये पक्की आहे. हालेलुया. And his wife is a Shiloh daughter on the Shiloh church. आणि मग ती मला सांगत होती की सारखं त्यांना इतके प्रश्न आले तरी पास्टर आणि परमेश्वर काहीतरी चांगलं करणार आहे प्रभू चांगले असं तो म्हणत होता. And she used to tell me that whatever the situation, he used to say God is going to do आणि something म्हटलं good. त्याचाच हा परिणाम आहे. And he said that is the हे effect of this. सोनं एका देवाच्या दासाकडनं तुला आलेलं आहे. This gold it is given to you from a servant of त्याच्यामध्ये God. मोलवान खडा आहे. There is a valuable stone in तर it. देव म्हणतो So God is की saying, इथून पुढं henceforth, मी तुला कुठल्याही गोष्टीचं ऊन पडू देणार नाही आणि तू जेवढं गमवलं त्याच्या 7 पट मी तुला परत देणार आहे. he हालेलुया. says, I will not let you lack anything, and whatever you lost, I'll give you 7-fold. आणि तो म्हटलं की पास्टर मला हे वचनाचा उलगडा सांगणार कोणी नाही म्हणून मी तुमच्याकडे नेहमी येत असतो. He said, I do not have anybody to unfold this verse, so I come to you. म्हटलं जे मी अनुभवलं त्या परिस्थितीमध्ये I said, whatever I experienced in that तेच तू situation, अनुभवलेलं आहे same you have आणि तुझा experienced. विश्वासूपणा पाहून And seeing your faithfulness, त्याही परिस्थितीमध्ये कुरकुर न करता तू देवाला विश्वास राहिलास त्याचं हे प्रतिफळ आहे. तुझा प्रश्न सुटला नोकरी मिळाली तुला this is the reward that you stayed faithful, your problem was solved, you got a आणि job. देवाने तुझा विश्वास पारखला. देव तुझ्याविषयी संतुष्ट आहे त्याचं बोनस सुद्धा तुला मिळाला. तुला देवाच्या दासाकडनं सोनं विश्वासाचं दर्शक तुला ते मिळालेलं आहे. And you received gold as a representation of faith. साधी गोष्ट आहे. Simple thing. परमेश्वर चांगला आहे God is good. त्याची दया His असणार. mercy endures forever. हालेलुया Hallelujah. हालेलुया. Hallelujah. अवघड आहे का काय Is it difficult? आहे का काय. मग आता तुमच्या जीवनामध्ये ही एक टीप आज लक्षात ठेवा. Remember this tip in your life. हालेलुया. Hallelujah. कुठलाही प्रसंग असू दे Whatever the situation, चांगला असू देत बिकट असू देत good or bad, चांगली हेल्थ असू देत रोग असू if देत you have good health or a bad म्हणत health, राहा keep saying, परमेश्वर चांगला God आहे is good त्याची दया and His सनातन mercy आहे. endures forever. परमेश्वर चांगला God आहे is good. त्याची दया His सनातन mercy आहे. endures forever. परमेश्वर चांगला God is आहे good. त्याची दया सनातन His mercy आहे. endures डोळे forever. बंद करा आणि हळूवार आवाजात म्हणत राहा परमेश्वर चांगला आहे. Jesus, we love you, Lord. Hallelujah, hallelujah, hallelujah. परमेश्वर चांगला आहे.
Yes, Lord. आमेन आमेन हालेलुया. पावित्र्यानं युक्त होऊन पावित्र्यानं मंडित होऊन त्यांनी स्तोत्र गायला सांगितलं. परमेश्वर चांगला आहे आणि त्याची दया सनातन आहे. हे स्तोत्र गाऊन स्तवन करू लागले तेव्हा अम्मोनी मवाबी व सेर पहाडातले लोक जे यहुदावर चाल करून येत होते त्याच गाठण्यास परमेश्वरने दबा धरणारे बसले व त्यांनी त्यांचा मोड केला. When they began हालेलुया. to sing and praise to the Lord set ambushes against the people of Ammon, Moab, and Mount Seir, who had come against Judah, and they were defeated. युद्ध म्हणजे फक्त रणभूमीवर लढलं जातं त्याला युद्ध म्हणत नाहीत प्राण. And it is not called a battle only if it is held on a battlefield. आमच्या दैनंदिन जीवनामध्ये येणारे प्रसंग सुद्धा ते युद्धापेक्षा काही कमी नसतात. And the situations that come into our life are greater than म्हणून this पवित्र battles. शास्त्र आम्हाला सांगतं So the scripture says, तो माझ्या हातास लढावयास शिकवतो you teach my hands to आणि fight, माझ्या बोटास युद्ध कौशल्य शिकवतो. and you teach me battle. गप्प बसा म्हणत नाही तो. It does not say sit silent. लढा. It says fight. लढाई युद्ध तुमचं नाही तर युद्ध माझं The आहे. battle is not yours but तुम्ही mine. प्रत्यक्ष जा You go in person, विजय मी देणार I आहे. will give you victory. आणि म्हणत राहा. And keep saying, काय म्हणत राहा. God, तुझी दया सनातन आहे. हालेलुया. Hallelujah. टाळ्या वाजूयात. प्रभूच्या नावाला धन्यवाद देऊया. आज सकाळी मी एक मेसेज बघत होतो In the morning, I was listening to a message, आणि त्या ठिकाणी ते संदेश ते देवाचे दास म्हणत होते and the servant of God saying यूट्यूबवर on the YouTube, ह्या अध्यक्षराची नावं जी आहेत this names of the cities. ALMTUV बरेच नावं घ्यायचे ते. He took many names. USA विजा येतोय तुमचा. टाळ्या वाजवा. Clap. मग परत काहीतरी की हे अध्यक्षरांची जे त्या सुरू होणारी नावं जे आहेत आणि 2 करोड रुपये तुम्हाला मिळणार आहे. टाळ्या वाजवा. हालेलुया. आमचं शिलो मंडळी आम्हाला हे शिकवते देवाचा आत्मा की फक्त म्हणत राहा परमेश्वर चांगला आहे. स्वर्गातून आशीर्वादाची वृष्टी देव करणार आहे. ज्याला USA पाठवायचं आहे त्याला देव पाठवणारच आहे. ज्याला 2 करोड द्यायचे त्याला देव देणारच आहेत. काही कोणी अडवलं तरी ते मिळणारच आहेत. हालेलुया. हालेलुया. आतल्या भविष्यवाण्यांवर विश्वास ठेवू नका. हालेलुया. एक बहीण पवित्र आत्म्याविषयी टीचिंग देत होती आणि पवित्र आत्मा एक व्यक्ती आहे त्याला व्यक्तीप्रमाणे त्याला आणि त्याच्याशी व्यवहार करा. मग मी घरामध्ये असले की सोप्यावर हात ठेवतील म्हणते बस पवित्र आत्मा इथं. अरे बापरे म्हटलं हा काय प्रकार आहे आता. हां बस पवित्र आत्मा. मग पवित्र तुम्ही पुढं जात असता जेवायसाठी आणि तुमच्या मागं पवित्र आत्मा येत असतो आणि त्या पवित्र आत्म्याकडे तुमचं लक्ष नाही. ती व्यक्ती आहे ना तुमचं त्याच्याकडे लक्ष नाही. तुम्ही मात्र जेवण पिवण करता ढेकर देता पोटावरनं हात फिरवता. पवित्र आत्म्याला विचारलं का जेवला का म्हणून. अशी शिक्षणं चालू आहेत यूट्यूबवर. म्हणून कृपा करून यूट्यूबवर उघडून कुणाची मेसेजेस ऐकू. हालेलुया. कळतं काय मी तुम्हाला काय सांगतो ते. हां कुठल्या तरी चुकीच्या शिक्षणामध्ये जाल भ्रमिष्ट व्हाल. टी नावाचं अक्षर माझ्याकडं आहे. माझं हे नाव आहे तानाजी आणि मला आता 2 करोड मिळणार आहे. सगळं खोटं आहे. हा आमेन. शिक्षण घ्या. देव सगळ्यांना समृद्ध करणारा देव आहे. हालेलुया. मग बाकीचे इतर लोक काय म्हणतील त्याच नावाच्या लोकांना 2 करोड मिळाले मग आम्ही काय चुकीली. आम्ही पण ईश्वर विश्वास ठेवतो आम्हाला काय नाही मिळत. मग काय होतं संशय होतो. विश्वासामध्ये फरक पडतो. हालेलुया. लक्षात ठेवा शिक्षण मंडळीमध्ये मिळतं ते घ्या आणि अतिशय चांगलं यूट्यूबवर किंवा काही मेसेजेस ऐकायचे असेल तर मंडळीच्या वडिलांना भेटा. ते तुम्हाला काही लिस्ट देतील कुठल्या प्रीचरचं प्रीचिंग ऐका. त्यांचंच ऐका. बाकीचं कुणाचं ऐकू नका. इकडचं तिकडचं काढून काही ऐकत बसू म्हणा की नका म्हणा की. हां हालेलुया. या फादर्स डेवर आपण संदेश ऐकणार ब्रदर सुनील मकासरे बंधू मंडळीचे वडील. ब्रदर सॉरी तुम्हाला थोडा वेळ मी कमी दिला. टाळ्या वाजूयात. प्रभूला धन्यवाद देऊया.
प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. आवाज जरा खणखणीत पाहिजे. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. परमेश्वर चांगला आहे. आमेन. God is good. देव आमची काळजी घेतो. आमेन. He cares for us. आपल्याला चांगल्या टिप्स देतो. आमेन. Gives us good tips. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. कारण देव आपल्या सर्वांवरती प्रेम करत असतो. Because He loves us everyone. आणि पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं. And the scripture says, वाचूया आपण. let's read स्तोत्रसंहिता 103 Psalms 103, 13वा अध्याय 13व वचन. 103 13. जसा बाप आपल्या मुलांवर ममता करीतो तसा परमेश्वर आपले भय धरणाऱ्यावर ममता करीतो. it says, as a father pities his children, so the Lord pities those who fear Him. जसा बाप आपल्या मुलावर ममता करतो As the father loves his children, तसा परमेश्वर आपले भय धरणाऱ्यावर ममता करतो. so the Lord loves those who fear Him. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. आज फादर्स डे Today is Father's Day. संपूर्ण जगभर साजरा केला जात It आहे. is celebrated worldwide. ते कुठून आला काय ते आपल्याला जास्त खोलात जायचं नाही. We do not have to go in depth where it पण came आम्हाला from. एक मात्र माहिती आहे We know one thing, की आमचा स्वर्गीय पिता that our Heavenly Father, आमची काळजी घेतो He cares for us आणि तो आमच्यावर प्रीती करतो. and He loves us. पवित्र शास्त्र या ठिकाणी म्हणत आहे Scripture says, की परमेश्वर त्याचं भय धरणाऱ्यावर ममता करतो. God loves those who fear Him. पण तो कसा करतो? But how does He do that? जसा बाप आपल्या मुलावर ममता करतो. Just as a father loves his children. बघा, बाप म्हणजे पिता It's a father. आपल्यावर ममता करतो म्हटलेलं आहे. He says He loves His children. प्रेम करतोच करतो He loves Him. पण ममता करतो असं He म्हटलेलं आहे. also cares for His children. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. सर्वजण ऐकत आहेत. आज टिप्स ऐकून आपण उत्साहित झालो आहोत. We are encouraged by listening to the tips. कारण या छोट्या टिप्स आमच्यासाठी मोठ्या गोष्टी देऊन जातात. Because these little tips have a great impact on life. आमच्या आशीर्वादाचं ते कारण ठरतात. It is a reason for our blessings. आणि ज्या वेळेस तुम्ही मंडळीत येता And whenever you come in the church, जाताना तुम्ही आशीर्वाद घेऊन जाता. you receive blessings as you leave. पण तुमचं जर लक्ष त्या वचनाकडे असेल तर, Only if you pay attention to the word. कारण पवित्र शास्त्र सांगतं For the scripture says, आज जर तू त्याची वाणी today if you listen to His voice, लक्षपूर्वक ऐकशील if you listen to Him intently, तर हे सर्व आशीर्वाद then all these blessings तुझ्याकडे धावत येतील. will come to you. आणि म्हणून जर आशीर्वाद पाहिजे असतील So if you want blessings, तर आपण देवाचं वचन लक्षपूर्वक ऐकूया. listen intently to the word of God. आज फादर्स डेच्या निमित्त As today is Father's Day, जसं पिता पुत्र पवित्र आत्मा आहे, God the Father, Son and the Holy Spirit त्रैक्य आहे. is Trinity. त्रैक्याची आपण आराधना उपासना करतो. We praise the Trinity. या फादर्स डेच्या निमित्ताने As today is Father's Day, पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं the scripture says, जे लोक all the people, आपल्या देवाला ओळखतात those who know the God, ते बलवान होऊन थोर कृत्य करतील. they'll become stronger and do marvelous things. आणि आमच्या जीवनात जर महत् कृत्य व्हायला पाहिजे And if you want mighty things to happen in तर life, आम्ही आपल्या देवाला ओळखलं पाहिजे. we should know our God. आणि आमचा त्रैक्य देव आहे And our Trinity, God, पिता पुत्र पवित्र आत्मा. Father, Son and the Holy Spirit. त्यापैकी आज आपण Today, पिता जो देव आहे God the Father, त्याची जवळून ओळख करून घेऊया. we will know Him closely. देवाच्या वचनाकडून आपण जाऊया Let's go to the scripture. आणि आपला पिता आपल्यावर कशा प्रकारे प्रेम करतो And let's see how a father loves us. त्याच्या प्रेमाची आपण त्या प्रेमाची जाणीव करून घेऊया. Let us understand of that love. आता पिता जो परमेश्वर आहे God the Father, त्याला पवित्र शास्त्रामध्ये काय काय म्हटलेलं आहे has He been called in the scripture? किंवा कुठल्या प्रकारच्या उपाधी त्याला दिलेल्या आहेत. And what is He represented with? बऱ्याच उपाधी दिलेल्या आहेत. There are many things. पण आपण वचनातून जाऊया. Let's go through the word. मग आपल्याला आपला स्वर्गीय पिता कसा आहे ते कळेल. We'll understand how a heavenly Father is. आणि मग तो आपल्यावर कशा प्रकारे प्रीती करतो हेही कळेल. And we will understand how He loves us. आणि म्हणून आपण आपल्या पित्याच्या उपाधी जे काय दिलेल्या आहेत Whatever names have been given to Him, किंवा पवित्र शास्त्रात त्याला काय काय नावं दिलेली आहेत whatever names have been called to Him in the scripture, ती नावांचा आपण अभ्यास करूया. let us study those. आणि त्या नावाने ज्यावेळेस आपण पित्याकडे प्रार्थना करू And with such names, when we pray to the Lord, देव आपली प्रार्थना जरूर ऐकेल.
God definitely listens our prayer. जीवनातील येणाऱ्या प्रसंगानुरूप The situations in our life, ज्यावेळेस तुम्ही पित्याला त्या नावाने हाका माराल, when you call unto the name of the Lord, तो म्हणतो मला हाक मार म्हणजे मी तुला उत्तर He देईन. says, call unto me and I will listen to you. पण प्रार्थना करताना आम्ही कशा प्रकारे आमच्या पित्याची आळवणी केली पाहिजे, But how should we pray to the Lord when we किंवा pray? कशा प्रकारे त्याच्याशी आम्ही बोललं पाहिजे, How should we communicate when we pray? पित्याला हाक मारताना आपण कुठल्या प्रकारच्या उपाधी वापरल्या When पाहिजे, we call unto the Lord, what should we say? तेच आज आपण पवित्र शास्त्रातून शिकूया. We'll study that through the word. दुसरे करिंथ 2 Corinthians पहिला अध्याय 3 वचन, 1 and 3. त्या ठिकाणी पित्याला असं म्हटलेलं आहे, वाचूया. 2 करिंथ 1:3. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा पिता, आपला प्रभू येशू ख्रिस्ताचा पिता, जो देव करुणाकर पिता करुणाकर पिता व सर्व सांत्वन दाता देव, व सर्व सांत्वनदाता देव, तो धन्यवादित असो. तो धन्यवादित असो. It says, Blessed be the God, the Father of our Lord Jesus Christ, the Father of mercies and the God of all comfort. आता या ठिकाणी In here, स्वर्गीय पित्याला for the Heavenly Father करुणाकर पिता अशी उपाधी दिलेली is आहे called the Father of mercies आणि म्हटलं की सर्व सांत्वनदाता देव. and God of all comfort. आणि मग जीवनातून आमच्या परिस्थितीत जात असताना While going through the situations in our life, आपल्याला सांत्वनाची गरज असते. we require comfort. आणि ज्यावेळेस आपल्याला अशी काही गरज असेल, And when we need such things, त्यावेळेस आपण पित्याकडे जाताना while we go to the Father, सर्व सांत्वनदात्या देवा, we should say, God of all comfort, करुणाकर पित्या, Father of mercies, धन्यवादित देवा, blessed God. अशा प्रकारची उपाधी वापरली पाहिजे. We should use such names. आपल्या पिता तसा आहे Our Father is that way. आणि मग त्याची जे काही वैशिष्ट्य आहे And all his characteristics, त्या वैशिष्ट्यरूप त्याला आपण हाक मारली we पाहिजे. should call him by that name. आणि म्हणून आमचा पिता जो आहे तो करुणाकर पिता आहे. Our Father is a Father of mercies. इयोब याचा 29वा अध्याय Job 29. आणि 16 वचन बघा. लाचारांचा पिता असं म्हटलेलं आहे. मी लाचारांचा पिता, हा, I was a father to the poor. तो लाचारांचा पिता आहे. He's a father to a poor. म्हणजे जे गरीब दिनदुबळे आहेत The ones who are poor, त्यांचा तो पिता आहे. he's a father of those. बघा त्याचं वैशिष्ट्य ते आहे. That is a characteristic of him. आम्ही मग कदाचित आत्म्याने दिन असू, We might be poor in spirit, आत्म्याने गरीब असू, poor in spirit. तर आमचा तो पिता आहे. He's our Father. आमचं सांत्वन करायला तो समर्थ आहे. He's able to comfort us. अजून एक वैशिष्ट्य आहे, There's one more specialty. आम्हाला नैसर्गिक गोष्टींची काही गरज असते. If we require some material things, कधी कधी आम्हाला पावसाची गरज असते. we need the rain. पण तुम्हाला माहिती आहे का पावसांचा पिता कोण आहे? Do you know who the Father of rain is? स्वर्गीय पिता आहे. It's the Heavenly Father. इयोब याचा 38वा अध्याय, Job 38. इयोब 38 आणि 28 वचन वाचा. पर्जनास कोणी पिता आहे काय? पर्जनास कोणी पिता आहे काय? दैवर बिंदूस कोण जन्म देतो? दैवर बिंदूस कोण जन्म देतो? Has the rain a father, or who has begotten the drops of dew? याचा अर्थ असा, The meaning, नैसर्गिक गोष्टी परमेश्वराच्या ताब्यात आहेत. the things of the nature and the hands of Father. आमच्या स्वर्गीय पित्याच्या ताब्यात आहे. It is in the hands of a Heavenly Father. तो पर्जनांचा पिता आहे. He is the Father of rains. तुम्ही पाऊस पाडायची विनंती करा त्याला. You request for the rain. त्याच्या हातात पर्जन्य आहे. He has the rain in his hand. आणि म्हणूनच एलियाने प्रार्थना केली And that होती, is why Elijah prayed, प्रभू पाऊस पाडू नको. Lord, let it not rain. पाऊस नाही पाडला. And God did not let it rain. आणि प्रभू पाऊस पाड, त्यावेळेस पाऊस पाडला. He said, Lord, let it rain, and the rain came down. तो पर्जनांचा पिता आहे. He is the Father of the rain. नैसर्गिक गोष्टींचा तो पिता He आहे. is the Father of the nature. सर्व गोष्टी त्याच्या अधीन स्वाधीन आहेत. All the things are under his पवित्र submission. शास्त्र सांगतो तो वादळाला आज्ञा करतो. He says he commands the storms. वीज कशी चमकावी तो ठरवतो. He decides how the thunder should thunder. वादळाला शांत कसं करायचं त्याला माहिती He आहे. knows how to calm a storm. समुद्रात उत्पात घडवणारा तो पिता आहे. He's a Father who can create wonders in the sea. आणि त्याचं ही वर्णन आम्हाला माहिती पाहिजे. And we should know this description of his. आणि या सगळ्या त्यांच्या गुणांमुळं And because of all these qualities, आराधना करताना आपण त्याचं हे वर्णन केलं we पाहिजे. should describe in such a way while praising him. आणि म्हणून असं म्हटलेलं आहे, And that is why it said, अशी वेळ आली आहे such a time has come. की पित्याची उपासना करणारे उपासक त्याला हवे आहेत. He wants worshippers who worship the Father. आणि मग उपासना करत असताना While worshipping, या गोष्टी वचनानुरूप आम्ही केल्या पाहिजे. we should do things according to the scripture. अजून एका ठिकाणी असं म्हटलेलं आहे, One more, it's written, इफिस्करास पत्र 4 अध्याय Ephesians 4, 6 वचन, देव जो सर्वांचा पिता.
एक देव जो सर्वांचा पिता, देव जो सर्वांचा पिता, तो सर्वांवर असून सर्वव्यापी व सर्वांमध्ये आहे. हा, तो सर्वव्यापी आहे, सर्वांमध्ये आहे. One God and Father of all, who is above all and through all and in you all. आणि तो तुमच्यामध्ये पण आहे. He is in you as well. अंशतः तुमच्यामध्ये तो आहे. There is a fraction of him in पण हे you. तुम्हाला माहिती पाहिजे. But you should know that. आपल्याला माहितीच नसतं की देव आपल्यामध्ये आहे We म्हणून. do not know that God is in us. म्हणून त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, So there it says, तुमचं शरीर हे पवित्र आत्म्याचं मंदिर आहे, your body is a temple of Holy Spirit, कारण त्यामध्ये देवाचा आत्मा वास करतो. because the Spirit of God dwells inside it. तुझं आहे तुझं पाशी, You have what belong to you, पण तुला ठाऊक नाहीशी, but only you do not know itself. म्हणजे तुलाच माहिती नाही. So you only do not know. आमच्यामध्ये देव राहतो हे गोष्टी आम्हाला माहिती We पाहिजे. should know that God lives inside आणि of देव us. कोण आहे तर देव पिता आमच्यामध्ये आहे. God and God the Father is inside us. मंडळी ज्यावेळेस एकत्र येते त्यावेळेस त्याच्यामध्ये पिता असतो. When church comes together, there's Father. या बारीक टिप्स आम्हाला माहिती पाहिजे We should know these minute tips. की जेणेकरून आम्ही देवाविषयीची अधिक गोष्टी जाणून घेऊ शकतो. We will know more things about God. आमचा पिता जो आहे Our Father तो सर्वव्यापी आहे. is omnipresent. तो सर्व गोष्टी बघत असतो. He sees all things. आम्ही काय करतो त्याला माहिती आहे. He knows what we do. ज्यावेळेस तुम्ही प्रार्थना करता When we pray, त्यावेळेस तुमची प्रार्थना तो ऐकतो. He listens to your prayer. तुम्ही मनातल्या मनात पुटपुटता ती प्रार्थना तो ऐकतो. You mumble under your breath, He listens. मत्ते 6:4 मध्ये असं म्हटलेलं आहे, Matthew 6:4 it says, तो गुप्तदर्शी पिता आहे. He's the Father who sees in secret. तो गुप्तदर्शी पिता आहे. He's the Father who sees in secret. आणि म्हणून एका ठिकाणी असं म्हटलेलं आहे, And one तिथं पुढे thing असं says, म्हटलंय, ज्यावेळेस तू प्रार्थना करतील it says when you pray, त्यावेळेस तू तुझ्या खोलीत जा, दार बंद कर आणि प्रार्थना कर, you go inside your room, close the doors and then pray. कारण तुमचा गुप्तवासी पिता तुझी प्रार्थना ऐकेल. Because your Father who's in secret कधी sees you. एकांती जाऊन प्रार्थना करणं पण गरजेचं असतं. It is important to pray in त्यावेळेस तुम्ही आणि aloneness. तुमचा पिता असतो. You and your Father is there. या गोष्टी आम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. It is important that we know these things. आणि ज्यावेळेस तुम्हाला या गोष्टी माहिती पडतात, And when you know these things, तुमचा आणि तुमच्या पित्याचा संबंध सुरळीत असतो. the relation of you and your Father becomes येशू strong. ख्रिस्ताच्या द्वारे तुम्ही पित्याकडे जाऊ शकता. Through Jesus, you can go to the Father. आता ज्यावेळेस तुम्ही मंडळीमध्ये प्रवेश करता When you come into the church, त्यावेळेस तुम्ही सर्वात महत्त्वाची गोष्ट करत असता. you do one of the most important things. तुम्ही देवाच्या कुटुंबात असता. You're in the family of God. तुम्ही देवाच्या कुटुंबात असता. You're in the family of आणि God. म्हणून मंडळीमध्ये नेहमी येणं फार गरजेचं आहे. And it is important to be in the church always. आज आमचा स्वर्गीय पिता आम्हाला या गोष्टी सांगत आहे. And our Heavenly Father is teaching us these things. यावेळेस आम्ही मंडळीमध्ये अधिकाधिक येतो. When we come into the church more, आम्ही देवाच्या समक्षतेमध्ये येत असतो. we are coming into the presence of God. पवित्र शास्त्र सांगतं, The scripture says, जेथे दोघे किंवा तिघे where 2 or 3 तिथे एकत्र आहेत, are gathered in my name, तिथे त्यांच्यामध्ये मी आहे. I'm present in the midst of them. आणि मग ज्यावेळेस विश्वासणारे एकत्र असतात And when believers come together, त्यावेळेस तुम्ही देवाच्या फॅमिलीमध्ये प्रवेश करत you असतात. enter into the family of God. आणि म्हणून जेव्हा जेव्हा तुम्हाला संधी असेल, And whenever you have the संधी opportunity, मिळत असेल, you receive the opportunity, देवाच्या मंडळीत येणं फार गरजेचं आहे. it is important to come into the family of God. आता आम्ही देवाच्या मंडळीत कसा प्रवेश करू शकतो? How should we enter into the church of हे God? बघा, सगळं ज्या देवाची निर्मिती आहेत, There's a creation of God, पण सगळेच लोक देवाचे लोक नाहीत. but all people are not God's people. ज्यांचा एक देवाशी वैयक्तिक संबंध आहेत, The ones who have a personal relation with Him, ज्यांनी येशू ख्रिस्ताला स्वीकारला आहे, the ones who have received Jesus Christ, तेच फक्त देवाचे लोक आहेत. only those are the people of God. नाही तर बाकीचे लोक जगातले लोक आहेत. Other people are the people of the world. त्यांचा स्वर्गाच्या राज्यात प्रवेश होणार नाही. They will not enter the kingdom of heaven जोपर्यंत तुम्ही येशूला आपला वैयक्तिक तारणार म्हणून स्वीकारत नाही unless you accept Jesus Christ as your personal आणि Savior, ख्रिस्त तुमच्या हृदयामध्ये नाही, and Christ is not in your heart. तोपर्यंत तुमचा स्वर्गाच्या राज्यात प्रवेश होणार नाही. Until then, you will not enter the kingdom of heaven. गलती 3:26 मध्ये असं म्हटलेलं आहे, Galatians 3:26. तुम्ही कोण आहात ते तुम्हाला माहिती पाहिजे. आपण कोण आहोत ते आपल्याला माहिती पाहिजे. वाचूया गलती 3:26. ख्रिस्त येशूवरील विश्वासाच्या द्वारे ख्रिस्त येशूवरील विश्वासाच्या द्वारे तुम्ही सर्व देवाचे पुत्र आहात. तुम्ही सर्व देवाचे पुत्र आहात. It says, "For you are all sons of God through faith in Christ Jesus." आज देव पिता तुम्हाला सांगत आहे, Today, God the Father is telling you, तुम्ही ख्रिस्त येशूवरील विश्वासाच्या द्वारे, through the faith in Christ Jesus, हा कदाचित तुम्ही मंडळीमध्ये येत असाल, you might come to the church. सर्वच जण मंडळी चर्चला जातात, आपण पण चर्चला जातो, Everybody goes to even I will go.
पण आपला येशू ख्रिस्तावर विश्वास आहे काय? But do I have faith in Christ Jesus? आपला आणि येशू ख्रिस्ताचा वैयक्तिक संबंध आहे Do I काय? have a personal relation with Jesus? हे फार महत्वाचं It is आहे. extremely तिथं important. असं म्हटलं गलाती 3:26 मध्ये, It says in Galatians 3:26, येशू ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे तुम्ही देवपुत्र आहात. "For you all are sons of God through faith in Christ Jesus." आपण या जगामध्ये कशाला आलेलो आहोत? Why are we in this world? देवाने आपल्याला जगात का आणलं आहे? Why did He bring into this world? आणि देवाने आपल्याला ओळख का करून घेतलेली आहे? And why did He why did He make Himself known to us? आपली ओळख का करून घेतलेली आहे? Why has He known us? याचं कारण आपल्याला माहिती We पाहिजे. should know the reason. कारण देवाला आपल्याला त्याच्या कुटुंबात घ्यायचं आहे. For He wants to include us in His family. आणि कुटुंबामध्ये पिता, माता, पुत्र, कन्या असतात. And there are father, son, and daughter, father, mother, and आणि son मग and देवाच्या daughter. मंडळीमध्ये And in the church of God, स्वर्गीय पिता आमचा पिता आहे, Father is a God of Father, येशू ख्रिस्त आमचा तारणारा आहे, and Jesus is our Savior, आणि पवित्र आत्मा आमचा कैवारी आमचा मार्गदर्शक आहे. and Holy Spirit is a guide as a helper. जेव्हा जगामध्ये जीवन जगत असताना Living life in the world, या गोष्टीची आम्हाला गरज असते. we need these things. आता या ठिकाणी आपण फादर डे सादर करत आहोत. We are celebrating Father's Day. अनेक या ठिकाणी पिता बसलेले There are असतील, many fathers sitting here. पण पित्यावर देवाने एक जबाबदारी दिलेली असते. There is a responsibility that the God has पिता हा given, आपल्या कुटुंबाचा प्रमुख याजक असतो. and the father is a priest of his family. आणि पुढे आपण बघणार आहोत काही आदर्श पिता आहेत, We'll see the fathers पवित्र शास्त्रामधून बघणार through आहोत the scripture. की त्यांनी आपल्या कुटुंबाला कशा प्रकारे चालवलं, How have they led their families? किंवा त्यांच्यातली कोणती गुणवैशिष्ट्ये आहेत की ती आपल्याला पितापणासाठी लागणार आहेत. And what are the characteristics we need to imbibe? आपण बघत आहोत की आपण देवाच्या मंडळीत प्रवेश केलेला आहे. We are entered into the church. आपण देवाची मंडळी आहोत. We are the church. आपल्याला देवाची मुलं ही नाव देण्यात आलेलं आहे. We are called the sons of God. वाचूया आपण रोम 8:15-16. रोमकरास पत्र 8वा अध्याय 15 आणि 16. कारण पुन्हा भीती बाळगावी असा दासपणाचा आत्मा तुम्हास मिळाला नाही, तर ज्याच्या योगे आपण अब्बा बापा अशी हाक मारितो असा दत्तकपणाचा आत्मा मिळाला आहे. तो आत्मा स्वतः आपल्या आत्म्याबरोबर साक्ष देतो की आपण देवाची लेकरे आहोत. आपण देवाची कोण आहोत? लेकरे. It says, "For you did not receive the spirit of bondage again to fear, but you have received the spirit of adoption, by whom we cry out, Abba, Father. The Spirit Himself bears witness with our spirit that we are the children of God." तिथं असं म्हटलेलं आहे It says, की आपल्याला दत्तकपणाचा आत्मा मिळालेला "We आहे. have received the spirit of adoption." म्हणजे परमेश्वराने आपल्याला दत्तक घेतलेलं आहे. Means the Father has adopted us. पूर्वी आपण पापी होतो. We were sinners. आदामामुळे आपल्यात पाप आलं होतं, Sin entered because of Adam, आणि आदामापासून वेगळं करून देवाने आपल्याला येशू ख्रिस्ताद्वारे जवळ घेतलं आहे. and through Jesus He has called us closer. म्हणजे आपल्याला दत्तक घेतलं आहे. He has adopted us. आपल्या पापांची आम्हाला क्षमा केलेली He आहे. has forgiven of our sins. पापापासून सैतानाच्या राज्यापासून आम्हाला वेगळं केलेलं He आहे, separated us from the kingdom of the आणि enemy. त्याच्या घरात आपल्याला घेतलेलं And आहे. He's taken us into His family. या गोष्टीचं रहस्य आम्हाला समजलं पाहिजे. We should understand the secret of this. आणि आता ख्रिस्त आमच्यामध्ये आहे, Now Christ is in us. हे सर्वात मोठं रहस्य आम्हाला माहिती पाहिजे. We should know this great mystery. आणि म्हणून आपण जर सुखी असूल, If we are secure, मग एक गाणं आहे, There's a मी song. सुखी मी प्रभूचा आहे. I am saved because I am of the Lord. मी प्रभूचा कसा असेल? How can I be of God? जर मी ख्रिस्ताला माझ्या अंतकरणात घेतलं असेल If I have तर. received Christ in my heart, only रोम then. 8:9-10 असं म्हटलेलं आहे. रोम 8:9 आणि 10. जे देहाधीन आहेत त्यांच्याने देवाला संतुष्ट करवत नाही, परंतु जर देवाचा आत्मा तुम्हामध्ये वास करीतो तर तुम्ही देहाच्या अधीन नाही, आत्म्याच्या अधीन आहात. जर कोणाला ख्रिस्ताचा आत्मा नाही तर तो त्याचा नाही. जर ख्रिस्त तुम्हामध्ये आहे तर पापामुळे जरी शरीर मेलेले आहे तरी नीतिमत्वामुळे आत्मा जीवमय आहे. It says Romans 8 onwards. So then, those who are in the flesh cannot please God, but you are not in the flesh, but in the Spirit. If indeed the Spirit of God dwells in you, now if anyone does not have the Spirit of Christ, he is not his. आणि म्हणजे या ठिकाणी मोठं रहस्य आहे It is a great mystery. की जरी शरीर आमचं पापामुळे मर्त्य असेल, Even if the flesh is dead because of sin, परंतु आत्मा ख्रिस्तामुळे जिवंत आहे. the Spirit is alive because of Christ. मग आता आम्ही आमचे नाही तर आम्ही ख्रिस्ताचे So आहोत, we are not ours, but of आणि Christ. ख्रिस्त आमच्यामध्ये आहे. And Christ is in us. हे फार मोठं रहस्य It आहे. is a great mystery. आणि मग जर असं घडलं असेल And if such thing has आणि happened, येशू ख्रिस्ताला तुम्ही तुमचा वैयक्तिक तारणारा म्हणून स्वीकारला and असेल, you've received Christ as your personal Savior, त्याच वेळेस येशू ख्रिस्तामुळे
Only then, through Jesus, पिता तुमचा पिता होतो. God the Father can become your father. म्हणजे परमेश्वर पिता तुमचा पिता होतो. It's God the Father can become your father. आणि म्हणून 2 कोरिंथ 6:18 मध्ये असं म्हटलेलं आहे. 2 कोरिंथ 6:18. आणि मी तुम्हास पिता असा होईन आणि तुम्ही मला पुत्र व कन्या अशी व्हाल, असे सर्व सत्ताधारी प्रभू म्हणतो. It says in 2 Corinthians 6:18, I will be a father to you and you shall be my sons and daughters, says the Lord Almighty. सर्वसमर्थ देव काय म्हणतो? What? The Lord God Almighty says, मी तुम्हाला पिता असा होईल I will be a father to you आणि तुम्ही मला पुत्र आणि कन्या असं व्हाल. and you shall be my sons and daughters. आणि मग आज जर तुम्ही मंडळी बसला असाल, And if you today are sitting in the church, येशू ख्रिस्ताला तुम्ही तुमच्या जीवनात वैयक्तिक तारणहार म्हणून स्वीकारला you असेल, receive Christ as your personal savior, तर स्वर्गीय पिता तुमचा पिता आहे so the heavenly Father is your आणि father तुम्ही त्याचे पुत्र आणि कन्या आहात. and you are his sons and daughters. हे सर्वात मोठं रहस्य आहे This is प्रियांनो. the biggest mystery. आणि मग आम्ही या ठिकाणी का बसलेलो आहोत? Why are we sitting here? तुम्ही उगाचच या मंडळीमध्ये आला नसाल, You have not come here by त्याच्या chance. मागे कारण आहे. There is a reason behind it. या ठिकाणी देवाने तुम्हाला आणलेलं आहे, And God has brought you in this church कारण देवाला तुम्ही हवे होता because God wants you, आणि तुम्ही देवाचे आहात. because you are of God. आता देवाशी प्रामाणिक राहणं हे तुमचं कर्तव्य आहे. It is your responsibility to say इफिस sincere. 1:5 मध्ये म्हटलेलं आहे, Ephesians 1:5. तुम्ही या ठिकाणी का आहात? Why are you here? त्याने त्या प्रियकराच्या द्वारे आपल्यावर जी कृपा केली, तिच्या महिम्याची स्तुती व्हावी म्हणून त्याने आपल्या मनाच्या संकल्पाप्रमाणे आपल्याला येशू ख्रिस्ताच्या द्वारे स्वतःचे दत्तक होण्याकरिता आगाऊ नेमिले. It says, having predestined us to adoption as sons by Jesus Christ to himself, according to the good pleasure of his will. आणि देवाने त्याच्या मनाच्या संकल्पाप्रमाणे According to his good pleasure of his will, तुम्हाला या मंडळीमध्ये आणलेलं आहे. he has brought you in this church. तू त्याचे पुत्र आणि कन्या होण्याचा अधिकार दिलेला He's आहे. given you the authority to become his sons and तुम्ही daughters. देवाची मुलं आहात. You are the children of God. मग देवाची मुलं या नात्याने तुमचं कर्तव्य काय आहे What is your responsibility as children of ते आपण God? पुढे बघणार आहोत. Let us learn that. आता अजून या ठिकाणी असं म्हटलेलं आहे More it says, की येशू ख्रिस्ताने आम्हाला पवित्र केलेलं आहे and Jesus Christ has made us holy, आणि त्यामुळे आम्ही एकत्र आहोत. and that is why we are together. कदाचित तुमच्या कुटुंबातले काही लोक या ठिकाणी नसतील, Because some members of your family might not be त्यांना here. देवाचा अनुभवही नसेल, They have not experienced God maybe. पण जर तुम्हाला देवाने या ठिकाणी आणलं But असेल if God has brought you here, तर देवाने तुम्हाला पवित्र केलेलं आहे. God has made you holy. ज्या क्षणी तुम्ही पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा घेता, When you receive the baptism of Holy Spirit, पित्याची इच्छा पूर्ण करता, you fulfill the will of God. पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा घेता, When we are baptized with the Holy Spirit, त्यावेळेस तुम्ही मंडळीमध्ये एक होता, you become one in the church. तुम्ही पवित्र आत्म्यामध्ये एक होता. You become one in Holy Spirit. कारण इब्री 2:11 आणि 12 मध्ये असं म्हटलेलं आहे, इब्री 2:11-12, इब्री करास पत्र 2 अध्याय 11 आणि 12. पवित्र करणारा पुरुष व पवित्र केलेले लोक हे सर्व एकापासून आहेत. या कारणास्तव तो त्यास बंधू म्हणावास लाजत नाही. तो म्हणतो, मी आपल्या बांधवाजवळ तुझ्या नामाची कीर्ती वर्णेन, लोकसभेत तुझे स्तवन करेन. He says, Hebrews 2:11 and 12, for both he who sanctifies and those who are being sanctified are all of one, for which reason he is not ashamed to call them brethren, saying, I will declare your name to my brethren. In the midst of the assembly I will sing praise to you. देवाने तुम्हाला आणि आम्हाला God has पवित्र केलेलं आहे. made you and me holy. पवित्र करणारा एक आहे There is one who sanctifies, आणि म्हणून आपण सगळे एक आहोत. and that is why we are one. आणि म्हणून या ठिकाणी आपण एकमेकांना ब्रदर बनतो So that's why we call each other Sister brothers. म्हणतो. We call sister. आणि तुम्ही तुमच्या कुटुंबापेक्षा या इथं येणाऱ्या लोकांना जवळचे आहात, And you might be closer to the people in the church than your family. कारण तुम्हाला अपवित्र आत्म्याने एक केलेलं आहे. But the Holy Spirit has made you one. आणि मग ज्यावेळेस ज्यावेळेस येशू ख्रिस्त संदेश देत होता, When Jesus Christ was preaching, त्याचे आई वडील बाहेर येऊन थांबले होते, बहीण भाऊ. his family, his parents were outside. तर कोणीतरी जाऊन सांगितलं येशूला Somebody came and told him, की तुमचे आई वडील तुमच्या आई बाहेर आलेले आहेत. your father and mother are outside. मग त्यावेळेस तो काय म्हटला माहिती आहे का? What did he say? मत्ते 12:49-50 वाचा. मग तो आपल्या शिष्यांकडे हात करून बोलला, पहा, माझी आई व माझे भाऊ, कारण जो कोणी माझ्या स्वर्गातील पित्याच्या इच्छेप्रमाणे करतो तोच माझा भाऊ, बहीण व आई.
It says in Matthew 12:49 and 50, and he stretched out his hand toward his disciples and said, Here are my mother and my brothers, for whoever does the will of my Father in heaven is my brother and sister and mother. आणि म्हणून या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, That is why it says, जे माझ्या पित्याच्या इच्छेप्रमाणे करतात Whoever does the will of my Father, तेच माझी आई, she is my बहीण mother, आणि भाऊ. my sister and brother. आणि म्हणून मंडळीमध्ये ज्यावेळेस तुम्ही येता And when you enter in the church, त्यावेळेस तुम्ही बहीण भाऊ असता. your brothers and sisters. तुमच्या कुटुंबातील नात्यापेक्षा हे नाते श्रेष्ठ असतं. This relation in the church is greater than the ones in your families. प्रेषित 2:41-44 मध्ये असं म्हटलेलं आहे. प्रेषित 2:41-44 मध्ये त्या ठिकाणी असं म्हटलं की सर्व विश्वासणारे एकत्र होते. ते एकत्र येत, प्रार्थना करत, सहभागिता करत, भाकर मोडत, अशा प्रकारे ते तत्पर असत. It says that all the believers used to gather together, they used to break bread. आणि म्हणून आपण काय करायचं आहे, And that is why मंडळीमध्ये ज्यावेळेस येता when we enter into the church, त्यावेळेस that time तुम्ही एकमेकांची सेवा मनोभावे करा. you have to serve each other कारण तुम्ही एका मंडळीचे घटक आहात. because you are a member of one body. आणि आपला पिता कोण आहे तर प्रभू परमेश्वर आहे. And a father is God the Father. आता आपण फादर डेच्या निमित्ताने As Father's Day, काही आदर्श पिता कसे होते we'll see some notable fathers आणि त्यांच्यातून आपण कोणते गुण घेतले पाहिजे and what should we imbibe from them. ते आपण बघणार आहोत. Let us learn that. आता आदर्श पिता जर म्हटलं If we see a notable तर father, सर्वात आपल्याला प्रथम बघायला मिळतं first we see पवित्र शास्त्रामध्ये through the scripture, अब्रामाचा उल्लेख केलेला आहे. it's called about Abraham. अब्रामाला श्रेष्ठ पिता असं म्हटलेलं आहे. He's called the great father. उत्पत्ती याचा 17वा अध्याय 5वं वचन त्या ठिकाणी म्हटलं की तो श्रेष्ठ पिता आहे. त्याला अब्राम नाव असतो. अब्राम राहू दे, वचन राहू दे. त्याला अब्राम म्हणतात. He's called Abram. आणि अब्राम म्हणजे श्रेष्ठ पिता. And Abram means a great father. आणि नंतर देवाने त्याचं नाव बदललं And God changed his आणि name त्याला अब्राहम म्हटलेलं आहे. and he called him Abraham. आणि अब्राम या शब्दाचा अर्थ आहे Abraham, the meaning तुला मी of it is राष्ट्र समूहाचा जनक करेन. a father of many nations. बघा तो पिता होता He was a father आणि देवाने त्याची निवड केली. and God chose him. म्हणून तुमची जर निवड केली असेल God has chosen you आदर्श पिता as a great father. तो कसा असायला पाहिजे How should he be? तर पवित्र शास्त्र सांगतं The scripture says, अब्राहमाला विश्वासणाऱ्यांचा पिता म्हटलेला आहे. and Abraham is called the father of believers. उत्पत्ती याचा 18वा अध्याय 19वा वचन त्याची निवड का केली देवाने. मी त्याच्याशी परिचय केला आहे. मी त्याच्याशी परिचय केला आहे तो अशासाठी की त्याने आपल्या लेकरास व आपल्या पश्चात आपल्या घराण्यास परमेश्वराच्या मार्गाला लावून न्यायनीतीचे आचरण करावयाची आज्ञा द्यावी. न्यायनीतीचे आचरण करायची आज्ञा द्यावी. आणि परमेश्वर अब्रामाविषयी जे बोलला ते त्यास प्राप्त करून द्यावे. It says in Genesis 18:19, For I have known him in order that he may command his children and his household after him, that they keep the way of the Lord to do righteousness and justice, that the Lord may bring to Abraham what he has spoken to him. मग अब्राहमाकडून आपण काय घ्यावं बरं. What should we learn from Abraham? जर आपण या ठिकाणी आज पिता म्हणून बसलेला असाल, If today is sitting as a father in the church, अब्राहम आम्हाला शिकवतो Abraham teaches आम्ही विश्वासणारे असले पाहिजे. we should be believers. पिता जे असतात ते विश्वासणारे असले पाहिजे Fathers should be आणि त्याने believers. प्रत्येक गोष्टीत विश्वासू असलं And पाहिजे. he should be faithful in all the things. विश्वासणारा कसा असावा How should a believer be? याचं उदाहरण The example of that, पिताने घालून द्यायचं a असतं. father should give that example of that. जसं स्वर्गीय पित्याने केलेलं आहे. The way the Heavenly Father has done. जर अब्राहम आपला एकुलता एक पुत्र देवाला द्यायला तयार झाला Abraham was ready to give his only son to the Lord. तर स्वर्गीय पित्याने सुद्धा आपला एकुलता एक पुत्र आमच्यासाठी दिला. The Heavenly Father has given his only begotten son for us. याचा अर्थ असा The thing is, पिता हा विश्वासणारा असावा. a father should be believer. दुसरं उदाहरण आपण बघूया. Second example इसाकाबद्दल म्हटलेलं आहे. about Isaac. इसाक हा मनन करणारा व्यक्ती होता. Isaac used to meditate. तो शेतामध्ये जाऊन मनन करायचा Used to go into the farm and meditate. आणि त्याच्याविषयी नंतर आपण पुढे बघतो We learn about him, की त्याने इस्रायलच्या वंशजांना आशीर्वाद दिला. and he blessed the Israelites. पिता हा आशीर्वाद देणारा असावा. A father should be one who blesses. पित्याने आपल्या मुलांना शाप देऊ नये. A father should not curse his children. तर पित्याने आपल्या मुलांना आशीर्वादच द्यावे. A father should only bless his नेहमी children. आपल्या मुलाचं कल्याण साधावं. Only think good of his children. नंतर आपण बघतो अजून एक पिता Next we see father हनोक. Enoch. बायबल सांगतं The Bible says, उत्पत्ती याचा 4था अध्याय Genesis 24 वचन, मथुशेह झाल्यावर
हनोक देवाबरोबर चालला. 4 5:21 आहे. कधी 5:21. 5:21 उत्पत्ती 5:21. Enoch lived 65 years and begot Methuselah. रीड परत वाच. It says in Genesis 5:21, Enoch lived 65 years and begot Methuselah. 65 वर्षाचं झाल्यानंतर त्याला मथुशेल झाला He begot Methuselah after he was 65 years old. आणि मग तो देवाबरोबर 300 वर्ष चालला. And he walked with the Lord आणि 300 पवित्र years. शास्त्र सांगतो तो कुठं गेला ते कळालं And नाही. the scripture says we do not know where he went. म्हणजे काय घटना घडल्यानंतर लोक देवाबरोबर चालतात After some situations, people walk with God. आणि म्हणून आम्ही देवाबरोबर चाललं पाहिजे. So we should walk with God. हनोक आम्हाला काय सांगतो? What does Enoch teach? आम्ही दररोज देवाबरोबर चाललं पाहिजे. We should continually म्हणजे walk with देवाच्या God. समक्षतेमध्ये राहिलं We should पाहिजे. always be in the presence of God. याकोबविषयी जर आपण जर बघितलं See about Jacob. तो एक आदर्श पिता ठरला He's a notable father कारण त्यानं आपल्या पुत्रांविषयी भाकीत केलं. because he told his children, आम्ही पण आमच्या पुत्रांविषयी चांगलं भाकीत केलं पाहिजे. we should also say good things about our म्हणजे children. त्यांच्याविषयी सदिच्छा ठेवली पाहिजे. We should wish good well for them. इयोबाविषयी जर आपण बघितलं If we see about Job, तर इयोब काय करायचा? what did Job used to do? आपल्या पुत्रांचं शुद्धीकरण करायचा. He used to sanctify his children, आणि sons. त्यांनी काही पाप केलं असेल If they have sinned, तर पापाबद्दल देवाकडे क्षमा मागायचा he used to ask for forgiveness for their sins. आणि देवाला उपासना सादर He करायचं. used to worship the Lord. आदर्श पित्याने उपासना सादर केली पाहिजे. A notable father should worship the Lord. दाविदाविषयी जर बघितलं See about David. तर दाविदाने देवाचं मंदिर बांधण्याचा मनोदय व्यक्त केला And David declared a wish to build a temple for God. आणि त्याचा तो मनोदय And it was his wish. त्याचा पुत्र शलोमोनाने पूर्ण केला. And Solomon fulfilled his wish. म्हणजे अशा प्रकारे In this way, पित्याने आपल्या मुलाबाळाविषयी चांगल्या योजना आखल्या पाहिजेत. a father should always wish well for his children. पवित्र शास्त्रात सांगितलेल्या या गोष्टी आम्ही केल्या पाहिजे. We should do the things written in the scripture. अजून एक व्यक्ती आहे There's one more person, मानोहा. Manoah. मानोहा जो होता Manoah was, त्याने देवाकडं आपल्या मुलाचं संगोपन कसं करायचं he asked to the Lord how to raise a child, याचं मार्गदर्शन मागितलं. asked for the guidance. जे पिता लोक आहेत All the fathers, त्यांनी आपल्या मुलाबाळांचं संगोपन कसं करावं and how they should raise their children, याकडे देवाकडून मार्गदर्शन मागितलं they पाहिजे. should ask for the guidance from the God. आणि आता आत्ताच्या सर्व तरुण जे पिता आहेत All the young fathers, यांच्या पुढे फार मोठे प्रश्न आहेत. there are many big situations. अनेक जण असे असतात There are things ते आमच्याकडे येऊन सांगतात that tell us आमचा मुलगा ऐकतच नाही. our child does not listen to us. तो सगळा अभ्यासात हुशार आहे सगळं पण आमचं ऐकतच नाही. He's very intelligent, but he does not heed our आमची voice. मुलगी ऐकतच नाही. Our daughter does not heed our voice. काय करायचं मग अशा वेळी? What should we do then? आम्ही या प्रश्न परमेश्वराकडे नेणं गरजेचं We आहे. should take this question problem to the Lord. कारण आत्ताची सिच्युएशन अशी झालेली आहे For the situation of today is such, मधल्या लॉकडाऊनच्या काळामध्ये in the time of lockdown, मुलांकडे मोबाईल सारखे चुकीच्या गोष्टी आल्या. the electronic gadgets came to the children. मग त्याचे ते ॲडिक्ट झालेले आहेत. They became addicted to the त्यांना phones. त्यापासून सोडवणं दुर्मिळ होतं. दुष्प्रभ गोष्ट झालेली आहे आता. And it is a difficult thing to, त्या गोष्टी अशक्य होत चाललेल्या आहेत some things are becoming की मुलांचं ते impossible. वेळ जात राहिलेलं नाही. The children are not still मग addicted. आमची मुलं ऐकतच नाहीत. Our children do not listen. रात्र मोबाईल बघत असतात. They watch the mobile all day and night. बरं शाळेतूनही त्यांना सपोर्ट करण्यात आला होता And through schools also they were supported for this. कारण मधल्या दरम्यानच्या काळात शाळा नव्हत्या. For the schools were not पण open. त्याचा दुष्परिणाम मुलांवर झालेला The आहे. disadvantage of that is, अभ्यासातलं मुलांचं लक्ष उडालेलं आहे. and children are not studying anymore. मुलाला स्पेलिंग पाडे येत नाहीत. They do not know the tables and the spellings. या समस्या निर्माण झालेल्या आहेत. These problems have arisen. पिता मुलांना शिस्त लावू शकत नाही. And a father cannot discipline his child, त्यांना छडी मारू शकत नाही. cannot discipline his child. पण पवित्र शास्त्र आम्हाला काय But सांगतं? the scripture says, काय आपण त्या गोष्टी बघूया let us की learn पवित्र that. आम्ही शिस्त कशी लावली पाहिजे How should मुलांना. we discipline our काय children? सांगतं पवित्र शास्त्र? What does it say? नीतिसूत्रे 23-24 मध्ये असं म्हटलेलं आहे. 14. नीतिसूत्रे 23-24. धार्मिकाचा बाप फार उल्हासतो, धार्मिकाचा बाप फार उल्हासतो. सुज्ञ मला जन्म देतो, हं? तो त्याचविषयी आनंद पावतो.
It says in Proverbs 23 and 24, the father of the righteous will greatly rejoice, and he who begets a wise child will delight in him. काय सांगितलं? धार्मिकाचा बाप फार उल्हासतो. It says the father of righteous will greatly rejoice. याचा अर्थ काय? The meaning, आम्ही आमच्या मुलांना धार्मिक बनवलं पाहिजे. we should make our children righteous. आणि मुलं धार्मिक कसं बनतील बरं? How will children become righteous? तुम्ही मंडळीमध्ये येत असताना When you come into the church, तुमच्या परिवारासह मंडळीमध्ये या. you should come with your family. तुमच्या मुलाला संडे स्कूलमध्ये बसवा. Send your son to the Sunday school. त्याला देवाविषयीचं शिक्षण द्या. Give the teaching of the Lord. घरी असताना देवाविषयीचे शिक्षण द्या. While at home, teach about the Lord. यहोशुआ 1:8 प्रमाणे As Joshua 1:8, नियमशास्त्राचा ग्रंथ तुम्ही स्वतः वाचा. you read the scripture yourself. तुमच्या मुलांदेखत वाचा. Read in front of your children. तुम्ही स्वतः आराधना करा. You yourself worship. तुमच्या बरोबर मुलाला आराधनेला बसवा. Take your child along with you to worship. धर्म शिक्षण जे काय आहे Whatever the teaching of the ते scripture, तुम्ही मुलाला शिकवा. teach that to your child. त्याला धार्मिक बनवा. Make him righteous, मग तुम्ही उल्हास कराल. and then you will rejoice. मग तुम्ही मुलांना सुज्ञ कराल. Then you will make your child तर wise. सुज्ञता काय आहे? What is wisdom? परमेश्वराचं भय धरणं ही सुज्ञता आहे. The fear of God is the beginning of आणि wisdom. या ठिकाणी म्हटलेलं And आहे here it says, सुज्ञ मुलाला जो जन्म देतो who begets a wise child, तो उल्हास पावतो. he will delight in him. मुलांना सुज्ञता कशी येईल? How will the children become wise? परमेश्वराचं भय धरणं. By fearing the Lord. संडे स्कूलमध्ये मुलांना बसवता. When you take the child to Sunday school, तुम्ही देवाविषयीच्या शिक्षणाकडे त्याला आणता. you bring him to the teaching of the Lord. तुम्ही ज्यावेळेस प्रार्थनेला त्याला घेऊन बसता When you take him for a prayer, त्याच्या बरोबर प्रार्थना करता. you pray along with him. तुम्ही त्याला धर्म शिक्षण देता. You're giving him the teaching. तुम्ही त्याला सुज्ञ बनवता You're making him wise. आणि मग त्याचं फळ तुम्हाला मिळतं. And then you have the reward. ही पित्याची जबाबदारी आहे. This is the responsibility of a father. आईची जबाबदारी शिस्त लावणं. The responsibility of mother is disciplining. धार्मिक शिक्षण देणं दोघांची जबाबदारी आहे. And giving a righteous teaching is the आणि या responsibility of गोष्टी both. आम्हाला करायचं आहे. And we should do this. आणि मुलगा जर या गोष्टी करत नसेल If somebody is not doing तर it, तुम्ही पवित्र शास्त्राप्रमाणे according to the scripture, छडीचा वापर केला पाहिजे. you should use the rod. नीतिसूत्रे 22:6 मध्ये असं म्हटलेलं आहे, Proverbs 22:6 it says, मुलाच्या स्थितीस अनुरूपाचे शिक्षण त्याला दे. train up a child in the way he should go. म्हणजे मुलगा जसा असेल Per the situation of the child, त्याच्या सिच्युएशन प्रमाणे त्याला तू शिक्षण दे. train him up accordingly. हे पालकांना जमलंच पाहिजे And the parents should know how to do आणि that. विशेष करून पित्याला जमलं पाहिजे. And father should definitely know it. आता तुम्ही म्हणाल की मुलगा ऐकतच नाही, You might say, my son does काय not करायचं? listen. What should we do? पण याच्याविषयी पवित्र शास्त्रात काय म्हटलं ते बघा आधी. Let us see what the scripture says. तिथं असं म्हटलेलं आहे नीतिसूत्र 22:15 आपली मुलं कसं असतात त्या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. बालकाच्या हृदयात मूर्खता जखडलेली असते, शासनवेत्त त्याच्यापासून तिला घालवून देते. काय सांगितलंय? बालकाच्या हृदयात मूर्खता दडलेली असते. It says in Proverbs 22:15, foolishness is bound up in the heart of a child. बालकाच्या हृदयात मूर्खता दडलेली असते, Foolishness is bound up in the heart of a child, पण शासनवेत्र त्याला त्यापासून घालवते. but the rod of correction will drive it away far from him. याचा अर्थ असा Meaning, की त्याच्यातली मूर्खता काढण्यासाठी to remove that तुम्ही foolishness, त्याला शासन करणं गरजेचंच आहे. you need to correct him. तुम्ही त्याला रागवणं गरजेचंच You आहे. need to scold him. तुम्ही जर तसं मोकळं सोडून दिलं If you let him go as it तर is, त्याच्यातली मूर्खता जाणार नाही. the foolishness will not depart from him. तो जर हट्ट करत असेल If he's stubborn, तर तुम्ही त्याला लाईनवर आणणं गरजेचंच you आहे. need to discipline him. मग त्यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे उपाय करावे लागेल. You'll have to apply different situations. छडी मारण्याची वेळ आली If you have to use a rod, तर तुम्ही मागं पुढं बघता कामा नये. do not withhold. त्या ठिकाणी तुम्ही कडक असलंच पाहिजे. You should be strict at that point. कारण पवित्र शास्त्र आम्हाला काय सांगतं The बघूया. scripture says, नीतिसूत्रे 13:24 Proverbs 13:24, जो आपली छडी आवरितो जो आपली छडी आवरतो तो आपल्या मुलाचा वैरी होय, तो आपल्या मुलाचा वैरी होय. पण जो वेळीच त्याला शिक्षा करीतो जो वेळीच त्याला शिक्षा करतो तो त्याचवर प्रीती करणारा होय. तो त्याचवर प्रीती करणारा होय. it says, he who spares his rod hates his son, but he who loves him disciplines him promptly. काय सांगितलंय की तू मुलाचं थोड्या वेळ वैरी बन. It says, become an enemy of your child for a while. छडी मारल्यावर त्याला राग येईल, He might be angry if you तो beat रुसून him. बसेल, He will be sad. बसू द्या, Let him sit, पण त्याला शिस्त लागेल but discipline him. आणि मग तुमची प्रीती त्याच्यावर व्यक्ती होईल. And your love will be expressed पण towards him. जोपर्यंत तुम्ही त्याला छडी मारणार नाही, Unless you use your rod, नुसते मायाच करत राहाल, if you only keep loving him, मग तुम्ही चूक करता. you're making a mistake. बघा
पवित्र शास्त्रामध्ये असं म्हटलेलं आहे, Scripture says त्याला ठेचावं असं परमेश्वराच्या मर्जीचं आलं. it was the will of God to crush him. ठेचवलं त्यानं आपल्या He मुलाला. crushed his son. पण नंतर तो म्हणतो की ते जे फळ येईल ते पाहून तो समाधानी होईल. But it says later it will yield the fruit, he'll be satisfied. तुमच्या मुलाला फटके मारताना तुमच्या हृदयाला वेदना होतील, You might hurt if you hit your child, पण त्याला जर शिस्त लागली but if he is disciplined, तर काही दिवसांनी तुम्हाला त्याचं फळ बघायला मिळेल. you will see the fruit of it in the तो later days. शिस्तीत वागेल. He will live up in discipline, आणि त्यासाठी तुमचं हृदय तयार असलं पाहिजे. and that is why your heart should be आणि ready. या गोष्टी सिरियसली घेतलं गरजेचं आहे. And we should take these things कारण seriously. आताची जी पिढी आहे, But this generation, पवित्र शास्त्र सांगतं the scripture ती says, कठीण आणि कुटील पिढी आहे. it is a difficult and a wicked generation. या पिढीपासून आमच्या मुलाबाळांचा बचाव झाला पाहिजे. Our children should be safe from this generation. हे सगळं नीतिसूत्रामध्ये सांगितलेलं आहे. All this has been written in Proverbs. मग हे नीतिसूत्र आम्ही वाचली पाहिजे. We should read the Proverbs. नीतीच्या गोष्टी मुलांना शिकवल्या पाहिजे. We should teach the things of righteousness. आणि जर तसं नाही झालं And if such does not happen, तर मग मुलं कठोर बनतील. and children become stubborn, ते तुम्हाला उलट बोलतील. they will talk back to you. बघा पवित्र शास्त्र 2024 वर्षापूर्वी लिहिलेलं आहे. The scripture has been written 2024 पण years ago, आत्ताच्या काळाच्या साठीच्या सूचना त्या काळी तुम्हाला देण्यात आलेल्या आहे. and it is also relevant in today's age. पवित्र शास्त्रातलं एक शेवटचं वचन मला फार आवडतं. I love the last verse. नीतिसूत्रे आपलं मलाकी याचा शेवटचा अध्याय आणि शेवटच्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे, त्या ठिकाणी त्या संदेष्ट्याने इच्छा व्यक्त केली. And the prophet has desired, काय केलं वाचा तिथं, तो वडिलांचे हृदय तो वडिलांचे हृदय. त्यांच्या ब्रदर पुत्रांकडे. त्याच्या आधीच एक वचन वाचा. 5. हां, पहा परमेश्वराचा मोठा व भयंकर दिवस येण्यापूर्वी पहा परमेश्वराचा मोठा व भयंकर दिवस येण्यापूर्वी मी एलिया संदेश तुम्हाकडे पाठवीन. मी एलिया संदेश तुम्हाकडे पाठवीन. तो वडिलांचे हृदय तो वडिलांचे हृदय त्यांच्या पुत्रांकडे व पुत्रांचे हृदय त्यांच्या वडिलांकडे वळवेल. त्यांच्या वडिलांकडे वळवील. मी येऊन भूमीला शापन ताडण करावे असे न हो. मी येऊन भूमीला शापाने ताडण करावे असे न हो. it says in Malachi 4:5 and 6, Behold, I will send you Elijah the prophet before the coming of the great and dreadful day of the Lord, and he will turn the hearts of the fathers to the children, and the hearts of the children to their fathers, lest I come and strike the earth with a curse. बघा परमेश्वराचा महाभयंकर दिवस येणार आहे. A dreadful day of the Lord is coming. त्यावेळेस आपल्याला प्रत्येकाला त्याच्या समोर सामोरे जावं लागणार आहे. We all have to go in front of him, त्यावेळेस परमेश्वर आपल्याला जी मुलं बाळं दिले त्यांचा हिशोब विचारेल. and he'll ask the account of the children that God has given. तुम्ही देवाला असं नाही म्हणू शकणार की देवा मी काय करू नाही शकलो. You cannot say, God, I couldn't do anything. नाही, देवाने तुला सांगितलं तुला मी नीतिसूत्रे दिली होती. God would say, I had given you the book of मी तुला Proverbs. वचनं दिली होती. I had given you the word. मी तुला विधी नियम दिले I होते. had given you the laws. त्याप्रमाणे तू आचरण केलं का? Did you act accordingly? पहिले तू परमेश्वराचं भय धरलं का? First, did you fear the Lord? तुझ्या मुलाबाळांना भय धरायला शिकवलं Did का? you teach your children to fear the तू Lord? त्यांना शिस्त लावली का? Did you discipline them? एक देवाचा सेवक होता. There was a servant of God. तो देवाचा सेवक होता, He was a servant of God. पण आपल्या मुलाबाळांकडे त्यानं कधी लक्ष दिलं He नाही. was not paying attention to his children. काय त्याचं नाव माहिती आहे का तुम्हाला? Do you know? एली नावाचा याजक. Eli. तो काय करायचा? What he used to do, देवाची सेवा करायचा. he used to serve the Lord. पहिले शमूएलाचा 12वा अध्याय पहिले शमूएल पहिला अध्याय आणि 12व्या वचनामध्ये म्हटलेलं आहे. त्या ठिकाणी एली नावाचा याजक आहे. There was a prophet Eli, आणि त्यानं काय केलं? and what he did, आपल्या मुलाबाळांना कधीच दापलं नाही. he never disciplined his children. ज्या वेळेस ते चुकीचं काम करत होते When they did wrong things, कधीच त्यांना शेळीनं मारलं he नाही. never corrected them. 3:12 मध्ये बघा, पहिले शमूएल 3:12 मध्ये. 3:13 ना. हां, वाचा ब्रदर. इलीच्या घराण्याविषयी जे काही मी बोललो आहे ते सर्व अतपासून इथपर्यंत त्या दिवशी मी पुरे करेन. मी त्यास सांगितले आहे की त्याला ठाऊक असलेल्या अधर्मास्तव मी त्याच्या घराण्याचे कायमचे पारिपत्य करेन, कारण त्याचे पुत्र स्वतः शापग्रस्त करीत असता त्याने त्यास आवरिले नाही. It says in 1 Samuel 3:12 onwards, In that day I will perform against Eli all that I have spoken concerning his house from beginning to end, for I have told him that I will judge his house forever for the iniquity which he knows, because his sons made themselves vile and he did not restrain them. पहिले शमूएल 3:13 मध्ये म्हटल्याप्रमाणे
As per 1 Samuel 3:13, त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, it says, त्याचे पुत्र शापग्रस्त होत असताना as his children are being accursed, त्याने कधी त्यांना आवरलं नाही. and that he did not restrain them. म्हणजे ते अधर्माने वागत होते, They were living in unrighteousness. पण त्याने कधी मुलांना दापलं नाही. He never restrained them. कित्येक वेळा काही वेळेला संडे स्कूलमध्ये मुले असताना Many children, when they are in Sunday school, आणि चर्चमध्ये असताना while they are in church, मुलं बेशिस्त वागतात, and children leave पण आई discipline, वडील आपल्या मुलांना दापत नाहीत. but parents do not correct त्याला ते them. आत्ताच शिस्त लागत नाहीत. They do not discipline him. मग तो मुलगा पुढं आवरत नाही. So when he grows up, he's out of this पण correction. हे पित्याची जबाबदारी असते, This is the responsibility of a आई father, वडिलांची जबाबदारी असते. responsibility of parents. आपल्या मुलांना वेळीच दापायचं असतं. They have to restrain भले timely. 2 फटके देणे तरी चालले, It's okay if you hit पण them with त्याला the rod, शिस्त लागेल. but he will be पण disciplined. जर तुम्ही त्याला नाही मारलं, If you do not hit him, तो अजून पुढचं कृत्य करेल. he'll do anything great. मग मुलं शापग्रस्त होतील Then the children आणि will त्याचा become जबाब wild, आई वडिलांना विचारण्यात and you येईल. will be held या गोष्टी responsible. आम्ही सिरियसली घेणं गरजेचं You आहे. should take this thing seriously. आज संडे स्कूलच्या मुलांच्या पालकांची मीटिंग आहे. This is a meeting of the parents of the children of Sunday किती school. पालक गांभीर्यानं त्या मीटिंगला अटेंड करणार आहेत? How many parents will seriously attend it? आपल्या मुलांच्या बाबतीत नेहमी सावधान राहा, Always be vigilant for your कारण children. पवित्र शास्त्र सांगतं, But the word जर का says, तुझा मुलगा अधोलोकात गेला if your child goes in, तर मी तुला Yes. जाब विचारेल. I will hold you accountable. आणि म्हणून एक आई वडील या नात्याने As a parent, तुम्ही शिस्तबद्ध असणं गरजेचं आहे. you should discipline them. या गोष्टी सिरियसली घ्या. Take this thing seriously. आज फादर्स डे आहे. Today is Father's Day. कृपया माता पित्यांनी या गोष्टी ध्यानात ठेवा. Listen, remember these things, all the या सर्व parents. गोष्टी देव आम्हाला शिकवत आहे. And the Lord is teaching us all things. कारण आम्हाला सर्वांना देवानं आम्हाला कुटुंब बनवायचं आहे. Because God wants to make us all a family. देवाची एक जागतिक फॅमिली आहे. This is a worldwide family. स्वर्गीय पिता आमचा पिता आहे. Our God the Father is a father. आम्ही सर्वजण एकमेकांचे बंधू आहोत And we are all brethren here. आणि देव आम्हाला सावध करत आहे. And God is warning us. मग या फादर्स डेच्या दिवशी And today as Father's Day, पित्याची जबाबदारी आम्ही कशी निभावतो how do we take forward the responsibility of a father? या गोष्टी आपण शिकत आहोत. We are learning that today. आणि हे करण्यासाठी देव आपल्याला सहाय्याने मदत करत And may आहे. the Lord help us to do this. येतपर्यंत आम्हाला देवाने मार्गदर्शन केलं The आहे. Lord has guided us until इथून here. पुढे तो आम्हाला मार्गदर्शन He करेल. will guide us forward. आणि पित्याच्या इच्छेप्रमाणे करण्यासाठी And to do according to the will of the Father. देवबाप आपल्याला सहाय्याने मदत करो, May God give us help. अशी आपण देवाकडे प्रार्थना करूया. Let us pray that to the Lord. आमेन. Amen.